आतापर्यंत आपण वेगवेगळ्या ज्या काही उपपत्त्या आहेत त्या पाहिल्या. वेगवेगळ्या उपपत्त्यातून आपण साधक अभिसंधान असू दे, प्रयत्न प्रमाद असू दे, अभिजात अभिसंधान असू दे, आपण सर्व काही अशा उपपत्त्या पाहिल्या की ज्याच्यातून विद्यार्थ्यांचं अध्ययन नेमकं कशा पद्धतीनं होतं हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आपण कर्ट लिव्हिंगची एक उपपत्ती पाहिली पहा काल. बरोबर, कर्ट लिव्हिंगची उपपत्ती नाव सांगू शकाल का मला? कर्ट लिव्हिंगच्या उपपत्तीचं नाव सांग. ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती. कर्ट लिव्हिंगची ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती. बरोबर. त्याच्यामध्ये महत्वाचे सध्या कोणकोणते आहेत? अवबोध अध्ययन करून त्याची विचार प्रक्रिया, त्यावर विचार प्रक्रिया करते. म्हणजे जशी अध्ययन, त्याच्यामध्ये महत्वाच्या संकल्पना होत्या ना, क्षेत्र होतं, है की नाही, व्यक्ती होती, सदिश राशी असेल, प्रेरणा असेल, अंतर असेल, बुद्धी होती, या संकल्पना होत्या. एन्व्हायरमेंट, हा, ध्येय. संकल्पना होती. आणि हे सगळं करत असताना मग त्यांनी जे सांगितलं किंवा त्यांचा अभ्यास होता ते अवबोध होतं, अध्ययन, विचार प्रक्रिया चालू. आता त्याच्यानंतर आपण एक अजून एक उपपत्ती पाहिली होती काल, ती म्हणजे संकेत अध्ययन पाहिलं. कुणाची होती ती संकेत अध्ययन? टॉलमन याची होती. एकदम बरोबर. टॉलमनच्या नंतरनं आता आपण त्याच वर्गातल्या त्याच टॉलमनची क्षेत्रीय उपपत्ती म्हणजे काल आपण सहचर्यवादी उपपत्ती मधील थर्नाडाईक पाहिलं, पॅव्लॉव पाहिला, स्किनर पाहिलं, क्लर्क हल पाहिला, घृती पाहिले. त्यानंतर आपण बोधात्मक किंवा समष्टीवादी मध्ये परत आपण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आलो. त्याच्यामध्ये आपण कोहलबर्ग पाहिला, कर्ट लिव्हिंग पाहिला आणि टॉलमन सुद्धा पाहिला. आज आपण अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणामधल्या तिसऱ्या टप्प्यातली आणि अंतिम वर्गीकरणामध्ये जात आहात की ज्याच्यामध्ये आज आपल्याला कॅग्नीची श्रेणीबद्ध उपपत्ती पाहायचं आहे आणि मग आपल्याला असुबेलची पण पाहायची आहे. आणि मग जेराम ब्रुनर यांची बोधात्मक संरचना, अशा 3 ज्या व्याख्या आहेत, ह्या 3 राहिलेल्या आधुनिक उपपत्त्या पाहिलं की आपलं अध्ययन उपपत्तींचं वर्गीकरण या ठिकाणी संपणार आहे. म्हणून आजचा हा जो तास आहे हा अध्ययन उपपत्तीवरचा शेवटचा असणार आहे आणि मग आपली गगन भरारी होणार आहे पुढच्या याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्वाच्या उपपत्तीकडे आपण आलेलो आहोत. आता बघा, मागच्या म्हणजे न्यू इयर क्वेश्चन पेपरमध्ये, वीज इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण पाहिलं असेल, तुम्हाला पाहायला पण मिळालेलं असेल 2 नंबरच्या पेपरमध्ये की अध्ययन कॅग्नीच्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणती पायरी चौथी आहे, असा प्रश्न होता. त्यामुळं याची जी काही कॅग्नीची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती आहे ती उपपत्ती आपल्याला पाहिजे. हा गॅग्नी म्हणजे रॉबर्ट गॅग्नी आहे. हा रॉबर्ट गॅग्नी जो आहे हा पायलट होता. पायलट कशाला म्हणतात? विमान चालवते त्याला. आणि रिक्षा चालवण्याला काय म्हणतात? रिक्षा चालक. आणि तुमच्या इंजिन ड्रायव्हर जो असतो की नाही, काय म्हणतो आपण त्याला, रेल्वेचा, त्याला काय म्हणतात? रेल्वे चालक. रेल्वे चालक नाही लोको पायलट. लोको पायलट. व्हेरी नाईस. लोको पायलट म्हणतात. म्हणजे हा जो होता पायलट आणि हा पायलट म्हणतो बरं का. आता असू द्या, आता हा होता पायलट म्हणजे विमानचालक असताना त्याला काही गोष्टी लक्षात आल्या आणि ते विमान चालवणं, ज्या पद्धतीनं आपण मोटरसायकल चालवतो, मोटरसायकल चालवायला शिकवतो, सायकल चालवायला शिकतो, त्याच पद्धतीने विमान चालवायला शिकवलं जातं का?
हो किंवा नाही? हो. म्हणजे त्याच पद्धतीने विमान चालवायला दिलं जातं. म्हणजे आपण साध्या पद्धतीने नाही सायकल सर, कसं चालवतो. शिकवणार सर? हा आपण रस्त्यावर चालवतो सायकल, आणि ते तर हवेत उडणारं असते, ते थोडं वेगळं असतं ना सर. मग तेच विचारलं, येस और नो विचारलं, तसं चालवायला दिलं जातं नो. का? हा, नो नो ना. नो नो. छान छान. आता नो तर मग काय केलं असेल बरं? आता ते विमान, आता ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्याला सायकलवर बसून त्याच्या हँडलला धरून तुम्ही सायकल चालवला शिकवता त्याला, किंवा मोटरसायकल शिकवत असताना त्याच्या पाठीमागे बसून तुम्ही त्याला सायकल चालवायला शिकवता, तर विमान मग कसं चालवायचं? त्याला ड्रायव्हरला विमानात बसून आपण विमानाच्या त्या पंखाला धरायचं का? कसं करायचं? नाही, त्याची टेक्निक असते ना सर, कशी? त्याचं प्रशिक्षण असते. कसं चालवायचं मग तुम्ही प्रत्यक्षामध्ये? प्रशिक्षण तर सगळ्यालाच असतं. आपण हे जे सायकल चालवायला शिकवतो म्हणजे ते पण आपण ट्रेनिंगच देतो थोडक्यात. हो, बरोबर आहे, तुम्ही बरोबर वेळेने चालले, पण अजून मला अपेक्षित उत्तर येईना. थोडं विचार करा ते कसं असेल बरं? प्रत्यक्षात विमान हाताला चालवा दिल्यावर कसं होईल? काय होईल? जर सायकलवरून पडलं तर कसं होईल? आणि विमानातून पडल्यावर कसं होईल? विमान सर, एक पायलट चालवताना शिकणाऱ्याला बाजू बसून सगळं माहिती देत असते चालवता तुम्ही चालवता माहिती तसं. देत असता. बरं, ठीक. अजून कुणाला काय वाटतं का बघा? हीच तुमची थिंकिंग ॲबिलिटी बघायची आहे. तुमच्या थिंकिंग ॲबिलिटीला थोडं मला चालना द्यायची आहे. बघा, सकाळचा अर्ली मॉर्निंग वेळ आहे. विचार करा थोडं. उत्तर ऑटोमॅटिक निघेल. उत्तर निघायला काही वेळ लागत नाही. फक्त थोडं ताण द्या मेंदूला. सांगा बघू, आज आठवलं का बघा? ठीक आहे. नाही आठवलं तर याला आपण म्हणतो स्टिम्युलस लर्निंग म्हणतो. आणि हे जे काही असतं की नाही, आता ज्या पद्धतीनं आपण सायकल चालवतो, मोटरसायकल चालवतो किंवा कार चालवायला शिकतो, हे आपण ऍक्च्युअल प्रत्यक्षामध्ये शिकत असतो. कसं शिकत असतो? प्रत्यक्षात ओरिजिनॅलिटीमध्ये. सायकल चालवत असताना प्रत्यक्ष सायकलला चालवतो. मोटरसायकल चालवत असताना प्रत्यक्ष मोटरसायकल हातात घेऊन चालवतो. आणि आपण जेव्हा विमान चालवलं, जेव्हा आपण कार चालवतो, तेव्हा सुद्धा कार सुद्धा आपल्या प्रत्यक्ष असते. परंतु विमान चालवत असताना तुमच्या हातामध्ये प्रत्यक्ष विमान दिला जात नाही. सपोज असं झालं असतं तर प्रत्येक 5-5 मिनिटाला ऍक्सिडेंट झाले असते, वरून विमान खाली पडला असता, ठीक आहे नाही, आणि कुणाच्या घरावर पडला असता, कितीतरी जीवितहानी वित्तहानी झाली असते. त्याच्यामुळं विमान हा प्रत्यक्षामध्ये हातात चालवायला दिला जात नाही. तर मग कसं केलं जातं? विमान लँडिंग असू दे किंवा त्याचे ते खाली येणं आणि वर जाणं असू दे, ठीक आहे नाही, टेक ऑफ असू दे किंवा लँडिंग असू दे, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये होत नाही, तर स्टिम्युलेट अशा वातावरणामध्ये होतात. की तुम्ही विमानात बसलेला आहात, विमान चालवत आहात, जे काही तुम्ही फंक्शन्स दाबणार आहात त्याचं ते रिॲक्शन त्या ठिकाणी येणार आहे. अशा स्टिम्युलेट वातावरणामध्ये तुम्हाला विमान चालवायला शिकवलं जातं. आणि विमान सगळ्यात महत्वाचं सगळं सिग्नलवर चालतं. ते पण सिग्नल्स आहेत. ते सिग्नल आले की काय करायचं, ह्या सिग्नल आले की काय करायचं, याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि मग त्याचं ते डॅशबोर्ड लर्निंग झालं की मग प्रत्यक्षामध्ये त्याला विमान चालवायला दिलं जातं. आणि मग अशा माणसाला ही उपपत्ती सुचली आणि ह्या रॉबर्ट गॅगनेनं ही उपपत्ती मांडली. ही उपपत्ती जेव्हा रॉबर्ट गॅगनेनं मांडली, ही जी लर्निंग असतं किंवा जे पण लर्निंग असतं, ही आधुनिक उपपत्ती आहे. आतापर्यंतच्या उपपत्तीपेक्षा ही उपपत्ती थोडी वेगळी आहे आणि हटके आहे. की आम्हाला जे लर्निंग होत असतं, हे श्रेणीनं होतं. म्हणजे 1 बाय 1 एक श्रेणी. ज्या पद्धतीनं पिरॅमिड असतो उलट्या उतरंडीचा, त्याच पद्धतीने यांनी याची मांडणी केलेली आहे. उत्तर त्या उतरंडीचा. त्याच्यामुळं प्रश्नाचं उत्तर देताना सुद्धा आपल्याला 10 वेळा विचार करावा लागतो की कुठल्या स्टेपला कोण आहे ते. आता त्यावेळेस रॉबर्ट गॅलनीला असं वाटलं की आपण जेव्हा अध्ययन करत असतो किंवा कोणी माणूस, मुलगा, विद्यार्थी किंवा कुठल्याही गोष्टीबाबत शिकत असेल, तर त्या खाली स्टेप मधून जावंच लागतं. खालून स्टेप मधून जावं लागतं. मग त्या कोणत्या स्टेप आहेत, म्हणून त्यानं अध्ययनाची अशी उतरती उतरंडीच तयार केली आणि त्यासाठी त्यानं नाव दिलं हिरार्ची ऑफ लर्निंग. आता या लर्निंग मध्ये
किंवा लर्निंग सिस्टीम मध्ये, ह्या लर्निंग थेअरीमध्ये त्यांनी एकूण 8 पायऱ्या मांडल्या, 8 श्रेणीबद्ध लर्निंग स्टेप केल्या, 8 प्रकारातून त्यांनी अध्ययन होतं असं त्यांनी सांगितलं. मग हे 8 प्रकार कोणकोणते आहेत आणि कसे आहेत हे आज आपल्याला बघायचं आहे. आणि या गॅग्नेला सुद्धा असं सांगायचं होतं की सर्व अध्ययन हे किंवा कोणाचंही अध्ययन हे सारखं नसतं. त्याच्यामध्ये स्तंभाव असतोच, कमी जास्तपणा असतो, तिकडे तिकडे होतच, 19-20 होते राहत आहे. आणि मग त्याच्यातून त्याने सगळ्यात मोठं साकार केला तो म्हणजे अध्ययनाची ही श्रेणीबद्ध शृंखला. त्याच्यासाठी त्यानं अध्ययनाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. हे 8 प्रकार मी तुम्हाला असे सरळ लिहिले, परंतु त्याने जे मांडले ते त्यानं असं उतरत्या उतरंडीमध्ये मांडलेलं आहे. हे बघा, ही जी दिलेलं आहे पिरॅमिडचा आकार काढून दिलेला आहे. खरं तर खालून जायचंय वर, खालून वर. आता वरून जे दिसतंय तुमचे हे उतरत आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही शेवटची स्टेप आहे आणि सिग्नल लर्निंग ही पहिली स्टेप आहे. म्हणजे तुम्हाला उतरतं उतरंडी लक्षात आली का? कशी कशी आहे, आली का? फक्त सांगा, येस ऑर नो. हो सर, आली. ओके. आता बघा, ह्या 8ही स्टेप आपण जाणून घेऊया. प्रत्येकाचं जे म्हणणं आहे, जे 8 प्रकारातून आपण कसं शिकतो किंवा 8 प्रकारातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारातून आपलं लर्निंग कसं होतं हे आपण पहिलं बघून घेऊया. त्याच्यामध्ये त्याची पहिली पायरी किंवा पहिली प्रकार आहे तो म्हणजे संकेत अध्ययनाचा. आता काय बरं असेल हो संकेत अध्ययन, तुम्ही सांगू शकाल का? त्याला आपण सिग्नल लर्निंग म्हणतो. आता काय असेल बरं? चिन्हाद्वारे, हम्म चिन्ह, खुणा, नाही, तुमचा आवाज नाही येईना मॅडम. चिन्ह, चिन्ह, खुणा हा हा असं. हा, चिन्ह कोण? एखादं उदाहरण देऊ शकाल का तुम्ही? एखादं उदाहरण देऊ शकाल? सिग्नल असेल तर रोडवर लाल लाईट, हिरवा लाईट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या सिग्नल मधून शिकत असतो. आता ज्याचं मॅडमने सोपं उदाहरण सांगितलं की रोडवरती आपण ट्रॉफिकच्या वरून जात असताना सिग्नल लागतात. किती किती रंगाचे दिवे असतात हो? किती रंगाचे दिवे असतात? तीन. कोणकोणते रंगाने आपण काय करतो? कोणत्या रंगाला काय करतो? लाल, हिरवा, पिवळा. लाल मध्ये थांबणं. बरोबर आहे. चला, लाल म्हणजे थांबायचं आहे. ग्रीन म्हणजे गो हेड, म्हणजे चालत राहायचं. आणि पिवळा म्हणजे जे चालक असतात चालणारे त्यांच्यासाठी असते, येल्लो वालं. टायमर असतंय ना त्याच्यावर. आता ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती का? ग्रीन जे आहे ना, जा म्हणजे तुमच्यासाठी क्लिअर रस्ता आहे, आणि लाल म्हणजे थांबायचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये या 2च लाईटीचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. परंतु ज्यावेळेस या दोघांच्या मध्ये एक केशरी रंगाचा, भगव्या रंगाचा येतो की नाही कलर, आहे की नाही, त्यावेळेस आपल्याला जायचंय, पण फास्ट जायचंय. कारण त्याच्यानंतर लगेच काय होणार आहे? रेड लागणार आहे. बघा तुम्ही, ग्रीन व्हायच्या आधी एक कलर लागतो, मग पहिला रेड असतो, रेड झालं की केसरी येतो, आणि मग ग्रीन. म्हणजे जायचं तर आहे, पण जाण्यापूर्वी तुम्हाला काय करायचंय? फास्ट जायचंय, आणि लगेच मग दुसरा सिग्नल चालू होईल. आता ह्या सगळ्या काय आहेत त्या शिकण्याच्या पद्धती आहेत. आता आपण ॲरो पाहतो, ॲरो पाहतो. आता खूपच सांगत नाही, आता थोड्या थोड्या गोष्टीपासून सांगू जातो, मग परत त्या सिग्नलकडे येतो. म्हणजे आपण कसं शिकतो, सिग्नल लर्निंगद्वारे पण कसं शिकतो. फक्त आपण इथं काय म्हणायचं आहे, गॅग्नेला काय म्हणायचंय की आपलं जे शिकणं आहे हे फक्त शाब्दिक किंवा करण्यातून असतं असं नाही, तर आपण शिकतो सुद्धा साध्या साध्या संकेतातून शिकतो. उदाहरणार्थ मला सांगा बघा, आपण मुलं खूप गोंधळ घालत असतील किंवा आई आणि मुलगा, घरात पाहुणे आले आणि आई असं सोफ्यावर बसले, पाहुणे सोफ्यावर बसले, एवढ्यात बाहेरून आपला मुलगा येतो आणि तो ओरडत येत असतो. म्हणून आईनं काय केलं, फक्त आपलं बोट तोंडावर ठेवलं. फक्त आपलं बोट काय केलं, तोंडावर ठेवलं. मुलानं आईकडे पाहिलं आणि मुलगा करत असलेला गोंधळ करत असलेला मुलगा शांत झाला. काय झालं हो? दोघांमध्ये काय कम्युनिकेशन झालं? शांत बसा असं तिने. सर, त्यांना सिग्नल मिळालं लेकरांना की आईनं आपल्याला शांत बसायला सांगितलं.
म्हणजे फक्त आईनं तोंडावर बोट ठेवल्यानंतर मुलांना ते कोडिंगचं डिकोडिंग केलं आणि मुलगा शांत झाला. मग हे लर्निंग आहे की नाही? आहे की नाही? हो 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 सर. आहे. याच्यामध्ये कुठलंही शाब्दिक शब्द आला का? कुठल्याही प्रकारचं बोलणं आलं का? आलं का? नाही. नाही आलं. मग सर आपण असे क्लास चालू असताना पण असं काय म्हणलात? मुलांना आम्ही क्लास चालू असताना पण असंच, आता मी बोलत आहे तर माझे मुलं गोंधळ करत असतील तर मी असंच करते सर. करेक्ट. ज्या वेळेस आपण असं करतो फक्त इथंच करतो का? किंवा यात फक्त बसवण्यासाठीच आपण सिग्नल लर्निंगचा वापर करतो का? तर आपण वेगवेगळ्या अँगलने करतो. बघा, कधी-कधी तुम्हाला जर राग आला आणि समोरचा ऐकतच नसेल, तर तुम्ही काय करता सर? डोळे वटारून पाहता किंवा डोळे मोठे करून पाहता. पाहता की नाही? त्याला आपण मराठीमध्ये म्हण आहे, डोळे वटारून पाहणे. आहे की नाही? हां. हो बरं. मग त्याच्यातून समोरचा काय समजतो? समोरचा काय समजतो? आई रागात आहे. समोरचा व्यक्ती खूप रागात आहे आणि आता आपण शांत राहणं गरजेचं आहे. बरोबर. त्या पद्धतीनं आपण अशा 2 आता साइन लर्निंग पाहिल्या. तसं मला अजून सांगा भाऊ एखाद्या गोष्टीला अजून मी पण सांगेन, तुम्ही पण बघा. तुमच्याकडे नेऊ द्या. तुम्हाला हे कळायचं आहे, मला नाही. आणि येऊ द्या. सर आपण गाडी टू व्हीलर चालवत असतो. टू व्हीलर चालवत असताना आपल्याला जर क्रॉस करायचं असेल तर राईट इंडिकेटर येते सर, राईट इंडिकेटर. जर Correct. लेफ्टला जायचं असेल तर लेफ्ट इंडिकेटर येते. होय, व्हेरी नाईस. मग हे कुणाला समजणार आहे? तुमचं इंडिकेटर लावलं, कुणाला काय समजणार आहे? लर्निंग कुणासाठी येते? म्हणजे त्या छोट्याशा गल्लीमधून येणाऱ्या माणसांना कळते की अरे गाडी येऊ लागली, म्हणजे इकडे जायचंय गाडीला, नाही, म्हणजे राईटला तुम्ही जायचंय, इकडे वळत असताना येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांना, जे तुमच्या मागं पुढे मध्ये आहेत, त्या लोकांना कळणार आहे की हा माणूस तेच मागच्या वळत आहे. मागच्या हा टर्न घेणार आहे. हे मागच्या आणि पुढच्यांना तुमच्या त्या संकेतावरून कळणार आहे की हा इथं टर्न घेणार आहे. बरोबर. दुसरं बघा संकेत. घरामध्ये तुम्ही काहीतरी काम करत असतात किचनमध्ये इकडं तिकडं आणि दारावरती बेल झाली. दारावरची काय झाली? बेल झाली. काय संकेत आला? बाहेर कोणीतरी कुणीतरी आलं. आलंय. करेक्ट. आणि मग तुम्ही काय करता? दार उघडता. बरोबर. आता बघा, तुम्ही इथं उभारलेला आहे आणि तुमच्या समोर दूर असं काहीतरी धूर निघत आहे. असं धूर, मोठं धूर निघत आहे. काय लर्निंग होईल? धूर निघत आहे. कुठेतरी आग लागली. करेक्ट. कुठेतरी म्हणण्यापेक्षा जिथनं धूर येत आहे तिथून आग लागलेली आहे. एवढं तरी आपल्याला काय झालं? लर्निंग झालं. एकदम व्हेरी नाईस. म्हणजे तुम्हाला हे स्पष्ट समजलं की माणूस फक्त शब्दानेच नाही तर संकेताने पण शिकवत असतो. बरोबर आहे. ओरडणं, संकेत देणं, चिन्ह देणं. शाळेची घंटा आपल्याला ऐकू आली. शाळेच्या घंटेमध्ये आणि मंदिराच्या घंटेमध्ये फरक आहे का नाही? मंदिराची घंटा झाली तर तुम्ही काय अंदाज बांधता? तुम्ही इथं बसलेले आणि तुम्हाला ऐकू आलं घंटा मंदिरातली. काय म्हणता तुम्ही? एकतर आरती होत असेल किंवा श्रद्धाळू येत असतील असं वाटतं. व्हेरी नाईस. म्हणजे असं प्रत्येक धर्माचे असे संकेत आहेत, लर्निंग आहेत, आहे की नाही? म्हणजे फक्त मी इथं मला एवढं सांगायचं आहे की ह्याच गोष्टी बाबतीमध्ये या गॅगनेला हे सांगायचं आहे की अध्ययन वेगवेगळ्या प्रकारात होतं. ते ट्रायल एरर असलं काही नाही बाबा. ते साधक विधक माणूस, मुलगा किंवा व्यक्ती शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारातून शिकतो आणि ते शिकत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिग्नल लर्निंग आहे. आता हे सिग्नल मधून बघा, लहान मुलगा जन्म घेताना सुद्धा तो शिकतो, तो तिथूनच शिकतो. सिग्नल लर्निंग मधूनच शिकतो. बरोबर आहे की नाही? इतकासा कोवळाचा लहान छोटासा तो बालक ज्यावेळेस आईकडे पाहतो आणि आई तिच्याकडे बघून स्मितहास्य करते असते, तेव्हा तो मुलगा हसतो की काय रडतो का? वो भी क्या करेगा? ते काय करेल? हसेल. करेक्ट. किंवा त्या लहान मुलाला तुम्ही असं मी घ्यायला लागलोय तुला असं घेतो की आपण दोन्ही हात पुढे करतो बघा, तेव्हा तो मुलगा तुमच्याकडे येण्यासाठी धडपड करतो का नाही? करतो की नाही? हो हो मग हो, मला करतो. सांगा, तुम्ही त्या लहान बालकाला शिकवले का? मी असं हात केल्यावर तू असं यायचं करायचं म्हणून शिकवले का? शिकवले आहे का? नाही. तरी तुम्हाला समजतं का नाही? तुम्ही कोड टाकला आणि त्यानं डिकोड केलं. हेच खरं लर्निंग आहे. आणि माणूस इथूनच शिकतो. बघा, आधुनिक उपपत्त्या जन्मास यातच आल्या, यासाठीच आल्या की
कुत्र्या मांजरावर प्रयोग करण्यापेक्षा माणसावर प्रयोग करा. माणूस कसा शिकतो ते पहा आणि त्या शिक्षणातूनच तुम्ही त्या माणसांचे त्या विद्यार्थ्यांचे अध्ययन लर्निंग बनवा. तर माणूस शिकत असताना सगळ्यात पहिलं शिकतो तो म्हणजे सिग्नल लर्निंग. मग संकेत असेल ग बसण्याचं, लिहिण्याचं, एवढंच काय बघा. एरोज वगैरे दाखवलेले असतात बघ रस्त्याकडे. पुढे अवघड वळण आहे, सावकाश जा. पुढे शाळा आहे, सावकाश जा. है की नाही? पुढे घाट आहे, सावकाश जा. है की नाही? पुढे ऍक्सिडेंटचं एरिया आहे. मग याच्यासाठी वेगवेगळे चिन्ह दाखवले जातात बघा. ट्रॉफिकचे चिन्ह असतात. मग त्याच्यातून आपण काही शिकतो की नाही शिकतो? शिकतो की नाही शिकतो? ऑफकोर्स शिकतोच. हो. है की नाही? आणि ह्यातून जी काही लर्निंग होत असते, या माध्यमातून काही जी लर्निंग होत असते, त्याला संकेत अध्ययन म्हणतो. एवढंच नाही तर लहान वयापासून ते जन्मापासून ते मृत्यूपर्यंत किमान माणूस सिग्नल लर्निंग शिकतच असतो. है की नाही? घरामध्ये बघा, घराच्या बाहेर बघा, शाळेत बघा. इव्हन तुम्ही एसटी बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला संकेत लर्निंग बघायला मिळेल. कंडक्टर आणि जे चालक आणि वाहक असतो बसमधला, तर कंडक्टर आपण ड्रायव्हर म्हणतो, यांच्यामध्ये सुद्धा जास्त करून सिग्नल लर्निंगच होत असतं. कारण ती बेल वाजवली जाते. ती बेल कुणाच्या संकेतासाठी आहे? आपल्यासाठी असते का ती बेल? कुणासाठी संकेत आहे तो बेलचा? ड्रायव्हर साठी असते अरे की पेशंट. त्याच्यामध्ये पण संकेत आहे. 2 बेल वाजवणं, 1 बेल वाजवणं. ते बरोबर दोघांना कळतं की त्याला काय म्हणायचं आणि त्याला काय सांगायचंय. बरोबर का? आता तेवढ्या मोठ्या गाडीमध्ये तू ओरडून सांगू शकतो का, "ए थांब रे, हे जाऊ दे रे." नाही. बरोबर सिग्नल लर्निंगचा त्या ठिकाणी वापर केला. असा सिग्नल लर्निंगचा बघा आपल्या शाळेत सुद्धा होत असतो. तासिका संपली आहे म्हणून आपण बेल देतो की नाही? त्याच्यानंतर मुख्याध्यापकाला काही हवं असल्यास पिऊनला बोलवायचं असेल तर तो काय वाजवतो? ओरडतो का तिथं उभा राहून ओरडतो का? "ए पिऊन कुठे आहे बे, ये इकडे" म्हणून? काय करतो तू? काय करतो? टेबलवर असणाऱ्या बेलला टिंगटिंग करतो. बेलचा वापर करतो. व्हेरी नाईस. आणि त्या बेलवर लगेच कोण ओळखतो? पिऊनच ओळखतो. पिऊनच ओळखतो. शिक्षक ओळखतो का? जातो का शिक्षक पळत सगळं सोडून शिकवत असताना? नाही. बरोबर. मग ह्या ज्या काही घटना नाही. हे ज्याच्या त्याच्यासाठी आहे. या सिग्नल लर्निंगचा वापर सगळ्यात जास्त जर कोणी केला असेल तर आपल्या पुणेकरवाल्यांनी केला. बरोबर की नाही? आता ते पुणेकरवाल्यांनी सकाळी दूध टाकणाऱ्या माणसाला लिहिलं, आज फक्त अर्धाच. ते फक्त कुणाला कळणार आहे? कुणाला कळणार आहे ते? कोणाला कळणार आहे? एवढंच काय, तर नवरा बायकोमध्ये सुद्धा जी लर्निंग होत असते ती अशी संकेतावरूनच होत असेल. दोघेही ऑफिसला जात असतील, कुणाला काही जर सांगायचं असेल एकमेकाला, तर चिठ्ठी लिहून, काय लिहून हे एकमेकाला संकेत करून सांगतात. बरोबर की नाही? तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण अध्ययन करतो त्या सिग्नल लर्निंग मधून होतं. आता पुढचा जो प्रकार आहे, बरं हा पहिला प्रकार स्पष्ट समजला का तुम्हाला? पहिला प्रकार तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट समजला का? हो 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 सर. हो. नेक्स्ट हो आहे, सर, समजलं. लक्षात घ्या, ह्या पायऱ्या जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर ऑटोमॅटिकली कधी काय झालं की ह्याला आपल्याला एक सिक्वेन्स लावता येतो. बालक जन्मले की डायरेक्ट बोलत नाही, तो हातवारे हे हो करून शिकवतो. त्याच्यामुळे तो सिग्नल लर्निंग मध्ये जातो. आहे की नाही? त्याच्यामुळं असा सिक्वेन्स ठेवून हे 8 प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे. कारण प्रश्न ही पायरी झाल्यानंतर कोणती पायरी बरोबर येते हेही विचारलं जाऊ शकतं. आणि दुसरं आहे, ह्या ज्या काही पायऱ्या आहेत ह्या सुट्ट्या-साट्ट्या मागून पुढून कशा टाकल्या जातात आणि खाली विचारलं जातं की यांचा निश्चित क्रम लावा आणि निश्चित क्रम असणारा योग्य पर्याय निवडा. तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या पायऱ्या माहीत असणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे साधक अभिसंधान किंवा उद्दीपक प्रतिसाद आपण म्हणतो, जो आपण पाहिलेला आहे. त्याला आपण स्टिम्युलस रिस्पॉन्स पण म्हटलेलं आहे. जशी प्रतिक्रिया आहे त्याच्याला आपण प्रतिक्रिया देतो, त्याच्यातून आपण शिकत असतो. मग हे साधक अभिसंधान असेल, हे साधक अभिसंधान म्हणजे स्किनरच आहे की नाही? साधक अभिसंधान कोणाचं आहे? स्किनरचं आहे. आता स्किनरचं पण जे काही लर्निंग आहे ते साधक अभिसंधानातून होतं हे आपण पाहिलेलं आहे. आता जसं की प्रतिसाद दिल्यानंतरनं त्या स्टिम्युलसला म्हणजे चेतकानं त्या विशिष्ट अशा घटनेला प्रतिसाद देणं. आता जे स्किनरनं कशावर प्रयोग केला? स्किनरनं कशावर प्रयोग केला? उंदरावर. उंदीर आणि कबूतर. उंदरावर. आता हे कबूतर. उंदरावरती प्रयोग करत असताना त्यांना स्किनर बॉक्स वापरला. बरोबर की नाही? स्किनर बॉक्स वापरत असताना उंदरानं हालचाल करत असताना एखाद्या बटनाला जर योग्य बटनाला प्रेस केलं तर हिरवी लाईट लागत होती आणि त्याला जेवण येत होतं म्हणजे अन्न येत होतं. बरोबर आहे? जर तो चुकीचा रिस्पॉन्स देत असेल, बघा तो चुकीचा
रिस्पॉन्स देत असेल, तो चुकीचं बटन दाबत असेल तर लाल लाईट लागत होती आणि त्याला अन्न मिळण्याऐवजी करंट भेटत होता, आहे की नाही? म्हणजे रिस्पॉन्स खूप महत्वाचा आहे. चेतक आणि रिस्पॉन्स याच्यामधून आपण शिकत असतो, हे ह्या पायरीतून सांगायचं आहे. मग चेतकाला आपण ज्या ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स देतो त्या पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. आता प्रतिसाद पण कसे असतात बघा. आता आपण याला आपल्या एका टुनिंगमध्ये पण आपण याला बसवू शकतो, बरोबर आहे की नाही? आता चेतक आणि प्रतिसाद बघा. आता इथं चेतक आणि प्रतिसाद कसा येतो बघा. ज्या चेतक म्हणजे आता समजा आता आपण क्रिकेट खेळत आहोत. आता कालचा क्रिकेट तुम्ही पाहिला. आता क्रिकेट खेळत आहे. आता स्टिम्युलस समोरचं बॅट्समन आहे आणि त्याला आता त्या बॅट्समनला स्टिम्युलस कोण आहे? बॉलर आहे आणि त्या बॉलरला स्टिम्युलस कोण आहे? तो बॅट्समन आहे, बरोबर की नाही? दोघाला आता दोघं एकमेकाला रिस्पॉन्स देतात. आता बघा, शोएब अख्तर जर बॉलिंग करणार असेल आणि समोर सचिन तेंडुलकर जर खेळणार असेल तर कोण कोणाला कसा रिस्पॉन्स देईल? जर बॉल समोरचा हा शोएब अख्तरनं जर बॉल व्यवस्थित टाकला तर 100% तो 6 जाईल, आहे की नाही? त्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स कसं द्यायचं आहे हे समोरचा बरोबर ठरवत असतो. आलं का लक्षात मी काय म्हणतोय ते? प्रत्येक वेळी स्टिम्युलस असतोच आणि प्रत्येक वेळेस त्याला रिस्पॉन्स जातोच. तुम्ही जी काही कृती करत आहात बघा, इथे स्टिम्युलस आपलं साप आहे. सापाला बघून आपण रिस्पॉन्स काय करतो? रिस्पॉन्स आपला काय असेल? येऊ दे उत्तर. सापाला बघून तुम्ही काय करणार आहे? साप बरोबर एकतर किंवा दुसरी गोष्ट म्हणजे त्याला लाकूड घेऊन मारायचा प्रयत्न करणं. लगेच रिस्पॉन्स आला का नाही तुमचा? व्हेरी नाईस. आता बघा, तुम्ही गाडी चालवत आहे आणि समोर एखादा कुत्रा माणूस आला, काय करणार तुम्ही? त्याच्या अंगावर घालणार का गाडी? क्या करेंगे? नाही, टर्न करणार, गाडी बाजूला नेणार. का बरं? ब्रेक दाबणार समोर लवकर. कुत्रा आलाय ना सर, मग ब्रेक नाही दाबणार? ब्रेक दाबणार लवकर. असेल तर रस्त्याने जाणार ना सर. ब्रेक नाही दाबणार का? साहजिकच स्टिम्युलस असेल त्यावेळेस आपला रिस्पॉन्स येतो. आता अंतर असेल तर आपण ब्रेक नक्कीच दाबू, पण जवळ एकदम खूपच जवळ आला आणि ते अंगावर गाडी जाणार आहे म्हणून आपण त्याला टर्न करू बाजूला लागेल. परंतु सर्वप्रथम त्या स्टिम्युलसला आपला रिस्पॉन्स हाच असणार आहे की समोर काही व्यक्ती केला तर आपण ब्रेक दाबतो. सगळ्यात लक्षात घ्या. नसेल तो अंतर जो लांब असेल तर हॉर्न वाजवतो की बाबा सरक, मला जायचंय. हे त्या वेळेस तेथे ते उद्दीपक येतं. म्हणून स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स खूप महत्वाचं आहे. कारण त्यावेळेस तो स्टिम्युलस कुठल्या वातावरणात, कुठल्या प्रक्रियेत आहे त्याच्यावरूनच आपण रिस्पॉन्स देतो. अंतर खूप लांब असेल तर आपण त्या ठिकाणी हॉर्नच वाजवणार आहे. ब्रेक तेवढा लांब दाबून काही करणार नाही. जर चुकून आपण त्या ठिकाणी तसल्या हायवेमध्ये किंवा त्या रस्त्यामध्ये आपण जर ब्रेक दाबला तर पाठीमागची गाडी येऊन आपल्याला ठोकेल, आहे की नाही? त्यामुळं स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स त्या वातावरणाला बघून आपल्याला द्यावं लागेल. आलं लक्षात? साधक अभिसंधान प्रक्रिया. आता इथं गॅग्नेनं हे जे वापरलं या 8ही ह्याच्यामध्ये सगळ्यालाच बसवलंय. संकेत अध्ययन जे होतं का नाही, हे संकेत अध्ययन त्याचं आपला जो पेवलाव आहे ह्या पेवलावच्याच अभिजात अभिसंधानावर बसतं संकेत अध्ययन. बघा कसं, तर पेवलावनं बेल वाजवली, अन्न दिलं, लाळ निर्मिती झाली, आहे की नाही? मग संकेत काय केलं त्यानं? ते दृढीकरण केलं. कधी कधी नुसतं संकेत वाजला, ते बेल वाजली की कुत्रा लाळ सोडायचा, आहे की नाही? संकेत आलं का नाही इथं? म्हणजे या व्यक्तीच्या थेरीमध्ये सुद्धा पाठीमागच्या थेरी सुद्धा दिसून येतात, इन्क्लूड होऊन येतात. साधक अभिसंधान ही कुणाची आहे? तर ही आपल्या स्किनरची आहे. पहिल्यामध्ये पेवलाव बसला, दुसऱ्यामध्ये स्किनर बसला आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकत असताना किंवा अध्ययन होत असताना बहुतांशी जे काय आहे अध्ययन हे भावनिक स्वरूपाचं असतं. तसेच ते अनैच्छिक स्वरूपाचं सुद्धा असतं. भावनिक बरोबर अनैच्छिक. म्हणजे ऐच्छिक म्हणजे शिकण्याची गरज असणं, आवड आणि आवड नसताना सुद्धा आपण काय करतो? शिकतो. तसं ह्या ज्या दोन्ही गोष्टी येतात, संकेत असेल किंवा अध्ययन असेल, ह्या दोन्ही त्याच्यावर अवलंबून असतात. आपल्या ठिकाणी स्वाभाविक क्रिया आहेत, ही सगळ्या क्रिया क्रमबद्ध असतात. कुठल्या पण बघा, आपल्या ज्या काही क्रिया असतात आपल्या त्या क्रिया एक चेनबद्ध असतात. त्याला आपण म्हणतो
एक क्रिया केली की दुसरी क्रिया ऑटोमॅटिकली करावीच लागते. उदाहरण सांगू शकाल? एक क्रिया केल्यानंतर दुसरी क्रिया ऑटोमॅटिकली करावीच लागते. सांगू शकाल का एखादं उदाहरण? मग सांगेन याचं काय आहे. तुम्ही आता सायकल चालवत आहात. सायकल चालवत असताना पूर्ण क्रिया करावी लागते का एकच क्रिया करून थांबावी लागते? एकच क्रिया करून थांबावी लागते की पूर्ण क्रिया करावी लागते? सतत पूर्ण करावी क्रिया लागते. करावं लागते सर. क्रिया करावी लागते. जसं की हँडल धरावं लागते, पॅडल मारावं लागते. करेक्ट बरोबर. एक पॅन्डल मारून थांबलं तर जमणार आहे का आपल्याला? एक पॅन्डल पाहिजे. मारून थांबलं तर जमणार आहे का? नाही. तर ते पॅन्डल नाही. आपल्याला सतत मारावं लागणार आहे आणि सतत मारत असताना ते पॅन्डलकडे बघून जमणार आहे का? वरच्या चालवणाऱ्या चालकानं त्या पॅन्डलकडे बघावं लागणार आहे का? कुठे नाही, बघायचं ते? समोर बघून चालावं लागेल. समोर बघून चालवायचं. मग नुसतं समोर बघून चालवायचं का? खड्डा आला समोर, काय करावं लागेल त्याला? समोर खड्डा आला, काय करावं लागेल? ब्रेक दाबावं लागेल. सायकलला तर आता बघा, खड्डा आला, ब्रेक दाबला. आता तो गर्दीतून चालत आहे. आता त्याला काय करावं लागेल? पॅन्डल तर मारायचं आहे, हँडल व्यवस्थित चालवायचं आहे आणि हे चालवत असताना समोरच्या गर्दीला हटवायचं आहे. म्हणून त्याला कशाचा वापर केला पाहिजे? घंटी. बेलचा रिंग. करेक्ट. त्या सायकलला असणाऱ्या त्या रिंगचा, त्या घंटीचा त्याला काय करावं लागणार आहे? वापर करावा लागणार आहे. पॅन्डल मारायचा आहे, हँडल चालवायचा आहे, समोर लक्ष द्यायचं आहे आणि लक्ष देत असताना त्या गर्दीतून त्याला बाहेर निघायचं आहे. किती क्रिया झाल्या? आणि ह्या सगळ्या क्रिया हे चेन लर्निंग आहे. चेन लर्निंग हे एकमेकावर अवलंबून आहे. हे एकमेकावर काय आहे? अवलंबून आहे. कुठलीही गोष्ट सोडली तर काय होईल? नजर हाटी दुर्घटना घटी. त्यानं इकडे तिकडे बघितलं, त्या गर्दीमध्ये सुद्धा त्याचं नजर कुठेतरी वेगळीकडेच गेली. काय होणार आहे? नजर हाटी दुर्घटना घटी. कुणाच्या अंगावर तर सायकल जाणार आहे, नाहीतर हे खड्ड्यात जाऊन हे तर पडणार आहे. निश्चित आहे. सो चेन लर्निंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि प्रत्येक चेन लर्निंग मध्ये किंवा अध्ययनामध्ये चेन लर्निंग असतेच. मग ह्या चेन लर्निंगचे काही दोन प्रकार आहेत. एक आहे मोटार चेन आणि दुसरा आहे चेनिंग आहे. चेन म्हणण्यापेक्षा आपण चेनिंग म्हणू. आणि दुसरा आहे शाब्दिक व्हर्बल चेनिंग. बरोबर आहे का? आता बघा, शब्दामध्ये सुद्धा चेन असते. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? हो सर, आहे सर. फॉर एक्झाम्पल देऊ शकता? तर मी एक देतो. पाऊस पाणी, घरदार आहे की नाही? चेन आहे की नाही? त्याला लगेच जोडून येतात ते शब्द. चेन असते बरोबर. ते म्हणले की ते येतं. शाळा म्हणले की मास्तर येतो. शाळा म्हणले की विद्यार्थी येतो. लर्निंग येते, त्याच्यामध्ये चेन येते की नाही? हेच फक्त नाही तर अशा अजून पण गोष्टी आहेत. एखादं वाक्य पूर्ण करण्यासाठी तो शब्द त्या ठिकाणी लागतोच, आहे की नाही? मग अशी शब्दांची शृंखला तयार होते. त्यालाच आपण शाब्दिक शृंखला म्हणतो. आणि मग त्याच्यातून तो विद्यार्थी शिकत असतो. आता तुम्ही मला शाब्दिक शृंखलेचं एखादं उदाहरण तुम्ही सांगा मला. म्हणजे कळलं का नाही मला लक्षात येईल. सर, कुटुंब आपण फॅमिली म्हणतो, त्याच्यामध्ये खूप साऱ्या येत असतात. जसं की किंवा आई वडील असे सगळे शब्द येत असतात. किंवा मी स्वयंपाक करत आहे, ह्याच्यामध्ये पण एक रचना आहे ना सर. मी पण आलं, स्वयंपाक पण आला. मी पण आला आणि स्वयंपाक पण आला. लक्षात घ्या, चेन लर्निंग मध्ये काय नाही, पहिली गोष्ट केली की दुसरी क्रिया करावी लागते. नवरा म्हणले की बायको आली, नवरा बायको, आहे की नाही? जसे एक चेन निर्माण होते, त्याच्यामध्ये चेन आली की नाही, एक शृंखला आला. तसं शब्दामध्ये पण अशा चेन लर्निंग असतात. घर दार, आहे की नाही? जसं आता मी सांगितलं तसं पाऊस पाणी, ते जोडून आले की नाही? त्याला जोडून आले की नाही? चेन मध्ये काय असतं? पहिली कडी गेली की दुसरी कडी येते. सेम टू सेम तसं या शब्दांचं सुद्धा असतं. शब्दांच्या रचना, शब्दांची चेंज आणि मग वाक्यांची चेंज. मग एक झालं की दुसरा वाक्य, एक झालं की दुसरं वाक्य, एक शब्द झाले की दुसरा शब्द, असं चेन प्रमाणे आले पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? शाब्दिक शृंखला. आणि कारक शृंखलामध्ये आपण मोटार चेन करतो बघा. आता सायकल चालवणं हे सगळ्यात महत्वाचं मोटार चेनिंगचं खूप छान उदाहरण आहे. त्याच्यानंतर नाही पोहायला शिकणं, आहे की नाही? पोहायला शिकत असताना कारक होतात की नाही? हात हलवतो, त्याबरोबर पायही हलवतो. आणि हात हलवत असताना आपले हात ठरलेले आहेत, उजवा डावा, आणि मग पाय सुद्धा उजवा डावा पाय, हे सगळं हलवत असतो. म्हणजे याच्यामध्ये चेन हवीच. त्या
हालचालीमध्ये, पायाच्या आणि हातांच्या हालचालीमध्ये चैन सारखं एक बंधन हवंच आहे. दिसून येते का नाही बघा, पोहताना तुम्हाला हा कारक शृंखला किंवा ही चैन जी आहे ती दिसून येते की नाही येते? हे सर नो, फक्त हे सर नो. हो सर, दिसून हा. येते सर. आता मला एक सांगा, असं चेन कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये येते? जशी मी आता सांगितली, पोहायला शिकलो आपण, सायकल चालवायला शिकलो, कारण पॅन्डल पण मारलेला आहे आणि हात पण आहे त्याच्यामध्ये. अजून असं कुठलं आहे बघा? तर अजून अध्ययन अध्यापन. अध्ययन आणि अध्यापन. कारक सांगितलं म्हणजे ते झालं तुमचं शाब्दिक झालं चेन, शाब्दिक चेन झाली. आता आपल्याला कारक चेन बघायचे. कारक क्रिया घडल्या जातात, त्याच्यामध्ये क्रिया घडल्या जातात. आता बघा त्याच्यामध्ये तुम्ही होडी चालवत असताना सुद्धा कारक दिसून येते की नाही? होडी म्हणजे तुमच्या ह्याच्यावरची नव्हे, काय म्हणतो आपण त्याला, इंजिनवरची नव्हे, विद्युतवरची नव्हे, तर आपण हाताने जी चालवणारी होडी असते त्याला ओलं म्हणतो की नाही, ओले चालवून, मग ती होडीमध्ये तुम्हाला कारक चेन दिसून येते की नाही? येते की नाही? येस सर नो? किंवा Yes. पॅन्डलची होडी, पॅन्डलची होडी पॅन्डल sir. बांधल्यावरच पुढे जाते. तर ह्याच्यामध्ये शृंखला दिसून येतात आणि ह्या शृंखला खूप महत्वाच्या आहेत, है की नाही? त्याच्यानंतर आपण स्वयंपाक करताना सुद्धा काही चमचेने सगळ्या गोष्टी हलवत असतो, त्याच्यामध्ये पण एक चेन येते की नाही? ह्या वस्तू टाकल्या की परत हलवा, ह्या वस्तू टाका, प्रत्येक गोष्टीमध्ये असं काही ना काही चेन येतं असतं. म्हणून पहिलं आहे संकेताध्ययन, मग होतं स्टिम्युलस जसा तसा रिस्पॉन्स, मग चेन लर्निंग. चेन लर्निंग मध्ये दोन प्रकार, शाब्दिक शृंखला आणि कारक शृंखला. आता नवीन पार्ट येतो तो म्हणजे शब्द सहचर्य अध्ययन. शब्द सहचर्य अध्ययन. एखाद्या विशिष्ट वस्तूशी एखाद्या शब्दाचे सहचर्य निर्माण करणं म्हणजे शब्द सहचर्य असतं. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो नामकरण सोहळा, आहे की नाही? आता बघा, माझं नाव काय तुम्हाला माहिती आहे, तय्यब आहे. का बरं आहे? किंवा तुमचं नाव जे काही आहे आता ते दिसतंय बघा, इथं पूजा म्हणून नाव दिसतं. का बरं तुमचं नाव तेच ठेवलं? का ठेवलं एवढं फक्त सांग. का ठेवलं असेल? माझं नाव हे तेच का ठेवलं? तुमचं नाव पण तेच का ठेवलं? सर, एक तर माझ्या आई वडिलांना आवडलं असेल, अदरवाईज माझ्या भावाचं नाव असल्यामुळं किंवा माझ्या वडिलांचं नाव असल्यामुळं. नाही, नाही. अजून त्याच्यामुळं नाही ठेवलं. का बरं ठेवलं असेल नाव? आपलं नाव हेच म्हणजे हेच नाही, पण नावच का पाळण्यात ठेवलं घालून आपल्याला? ठेवल्यावर हा? पाळण्यात घालून ठेवल्यावर पाहुण्यात पाळलं ते. काय छान उत्तर दिली. खूप छान उत्तर. अर्ली मॉर्निंगला तुम्ही मला फ्रेश करून सोडलं, पाळण्यात घालून ठेवल्याचं. छान छान छान, विचार छान आहेत, कल्पना छान आहे. एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या वस्तूचं आपण ज्यावेळेस नामकरण करतो, त्याला नाव ठेवतो, त्याला नाव याच्यासाठी ठेवतो की त्या व्यक्तीची ओळख व्हावी त्या नावाने. आता जगामध्ये इतकी असंख्य माणसं आहेत, काय म्हणून बोलायचं? तिकडे सर, तुम्ही म्हणलाय ना सर की पूजाचं नाव का ठेवलं, तर त्याच्यावर उत्तर दिले सर. नाही नाही, तर त्या व्यक्तीचं ते नाव का ठेवलं, आवडलं म्हणून ते ठेवलं ते झालं हो, पण ते नावच का ठेवलं म्हणतोय मी, नावच का ठेवलं? पूजा म्हणूच नाही, नावच का ठेवलं? नावच का जर ठेवलं? तुम्ही असं म्हणलं असतंस तर नाव का ठेवलं, तर मग त्याचं उत्तर ते आलं असतं ना सर, की ओळख व्हावी व्यक्तीची म्हणून आलं ओळख असतं. होण्यासाठी, व्यक्तीची ओळख होण्यासाठी आपण काय करतो? नाव ठेवतो. फक्त व्यक्तीचीच ओळख होण्यासाठी नाव ठेवत नाही, तर वस्तूंची ओळख होण्यासाठी पण आपण नाव ठेवतो. वस्तूंची ओळख होण्यासाठी पण आपण काय करतो? नाव ठेवतो. नाव ठेवतो म्हणजे शब्द देतो, शब्दाचं असोसिएट करतो त्या व्यक्तीशी, त्या वस्तूशी, त्या इतर एलिमेंट असतील त्याच्याशी, इतर थिंग्स असतील त्याच्याशी. उदाहरणार्थ खडू, खडू म्हणलं की आपण खडूच घेतो, जो लिहितो फळ्यावर, आहे की नाही? त्यालाच खडू म्हणतो. कुणाला पण खडू म्हणतो का आपण? कुणाला पण बॉटल म्हणतो का आपण? कुणाला पण लॅपटॉप म्हणतो का आपण? कशाला पण मोबाईल म्हणतो का आपण? कशालाही पुस्तक म्हणतो का? आणि पुस्तक म्हणल्यानंतर विशिष्ट पुस्तक जर म्हणायचं असेल, समजा हे परिसर अभ्यासाचं इयत्ता पहिलीचं पुस्तक, विशिष्ट पुस्तक, आहे की नाही? प्रिंटर कशालाही म्हणतो का? मग त्या वस्तूचं त्या शब्दाशी जे काही सहचार्य निर्माण करायचं आहे, म्हणून आपण जे शब्द वापरतो, म्हणून आपण त्याला शब्द साहचर्य म्हणतो. म्हणूनच जगामध्ये
नामकरण ही प्रक्रिया उदयास आली, हे लक्षात ठेवा. आता प्रत्येक वस्तूशी आपण नाव, हे लक्षात आलं का? एखादं उदाहरण तुम्ही सांगा, बघूया का तुम्हाला ते कळलं का? बघूया, शब्द साचल्याचं उदाहरण सांगा. तुम्हाला समजलं की नाही मला कळेल. सर दोडकी, सर दोडकी हे नाव स्पेशल आहे, म्हणजे आपण दोडक्याला दोडकच म्हणतो मग ना काय सर. हेच अपेक्षित आहे मला. मला अपेक्षित इथे हेच आहे. तुम्ही ते नाव घेणं मला इथं अपेक्षित होतं, ते नाव घेतलं. दोडका असेल, कारला असेल, है की नाही, मग कोथिंबीर असेल, मेथी असेल, हे काय आहे? शब्द साहचर्य आहे त्याच्याशी लावलेलं. टीव्ही आहे, मोबाईल आहे, घड्याळ आहे, घर आहे. घर कोणाला म्हणतो का आपण? फ्लॅट आहे, बंगलो आहे, है की नाही, हे त्या गोष्टींची लावलेले आपलं काय आहे? शब्दाचे साहचर्य. ही पायरी कळली का? किती छान आणि म्हणजे सोपं सर शब्द. आता मुलं म्हणल्यानंतर सर सगळे मुलं येणार, आणि जर आता समजा प्रज्वल म्हणल्यानंतर स्पेशल येणार ना पर्सन सर, मग हे काय झालं? नाम असं. आणि नामाचे प्रकार झाले, बरोबर की नाही? सर्वनाम, हा व्यक्तिनाम, विशेष नाम, आले की नाही विशेष नाम. हा, तसं आता आपल्याला त्या गोष्टीची शब्दाचं साहचर्य करायचंय, बरोबर. आता ही जी उत्पत्ती आहे त्या काळची आधुनिक होती. आता तुम्ही त्याच्या पुढे आधुनिकला गेला, म्हणून तुम्ही त्याचे सर्वनाम काढले, आहे की नाही, त्याच्यापेक्षा गेले. शब्द साहचर्य देताना सगळ्यांसाठी वेगळा शब्द वापरला आणि पर्टिक्युलर व्यक्तीसाठी वेगळा वापरला. आलं का लक्षात? हे सगळे जे शब्द आहेत हे शब्द साहचर्य आहे, आणि शब्द साहचर्यातून सुद्धा आपल्याला अध्ययन होत असतं. खडू घे बाळ्या उठ, खडू घे आणि फळ्यावर लिही, कमला लवकर उठते. काय कळलं या वाक्यातून तुम्हाला? या वाक्यातून तुम्हाला काय कळलं? कमला लवकर उठते म्हणजे कमला ही मुलगी लवकर उठते. एकालाच कळलं बा, अजून कोणाला काय कळलं का बघा? खडू घे. सर बरोबर. थोडं रिपीट करतात का सर? बाळ्या उठ, खडू घे, फळ्यावर लिही, कमला लवकर उठते. बाळाला प्रॉपर सांगितलंय की उठ आणि खडू घे आणि लिही असं सांगितलंय, हा, आणि काय लिहायला सांगितलंय? की कमला लवकर उठते. खडू. एकदम. मग बाळ्या उठ हा म्हणल्यानंतर अख्खा वर्ग उठेल का? एवढंच फक्त सांगा. बाळ्याला उठ म्हणल्यावर अख्खा वर्ग उठेल का? नाही, मग बाळ्या कोण नाही, उठणार? बाळा सुटणार. बाळ्या बाळ्या सुटणार आहे. आणि बाळ्या काय हातात घेणार आहे? खडूच घेणार आहे. दुसरं काय घेणार आहे का? नाही. नाही. त्यानं पेन पेन्सिल घेऊन लिहिणार आहे का? नाही. आणि लिहायचंय तर काय लिहायचंय त्याला? कमला लवकर उठते. आलं का लक्षात? शब्द साचा. बाळ्यालाच उठायला सांगितलं, खडूस घ्यायला सांगितला आणि फळ्यावरच लिहायला सांगितलं. इतर कुठेही लिहायला सांगितलं नाही. म्हणून बाळ्यानं लिहायचंय तर कशावर लिहायचंय? त्याच्या वहीत लिहायचंय का? फळ्यावर. लिहायचंय का? फरशीवर लिहायचंय का? फळ्यावर लिहायचंय. त्या मास्तराच्या थोबाडावर लिहायचंय का? नाही. कशावर लिहायचंय? कशावर लिहायचंय? फळ्यावर. सो प्रॉपर वर्ड जे आहेत ना, म्हणून त्या शब्द साहचर्य याच्यासाठीच होतं की त्या गोष्टी त्याच्यासाठीच वापरलेल्या असतात. ठीक आहे, शब्द क्लिअर. आता याच बरोबर बघा, टेबल खुर्ची शब्द साहचर्य, टेबल खुर्ची, आहे की नाही. अजून काय काय येऊ शकतं? भरपूर येतं, येतच नाही. करेक्ट. आता माठवाटी. हा बरोबर. अजून सांगितलं की बरोबर. तर बोलत राहा म्हणजे तुम्हाला कळतंय असं मला कळेल. पुढचं, ठीक आहे, पुढच्या पायरीकडे जाऊया. पुढची पायरी आहे गुणित भेदाभेदन. काय आहे पुढची पायरी? गुणित भेदाभेदन. आता इथं जी आपल्याला भेद करायचा आहे, भेदाभेदनामध्ये आता इथं भेदाभेदन हा शब्द वापरलेला आहे. ज्यावेळेस भेदाभेदन असतो त्यावेळेस उदीपकावर भर दिला जातो. कधी पण भेदाभेदन हा जर शब्द असेल तर उदीपकावर असतो. उदीपक म्हणजे काय? चेतक. त्या चेतकामधला भेदाभेदन आपल्याला वापरायचं. आता भेदाभेदनामध्ये उदीपकावर भर असतंय, आणि नुसतं भेदन म्हणलं तर प्रतिसाधकावर भर दिलेला असतो. नुसतं भेदन म्हणलं की प्रतिसाधकावर, आणि भेदाभेदन म्हणजे
उदीपकावर. आता बघा, कडधान्य म्हणलं की गुणित भेदाभेदन आपण भेदाभेदन करतोय. का भेदाभेदन करत असताना 2 किमान स्टिम्युलस लागतात किंवा मल्टिपल स्टिम्युलस आपल्या त्या ठिकाणी असतात, बरोबर आहे की नाही? आता त्याच्यामध्ये आपल्याला भेदाभेदन करायचं आहे. गोड पदार्थ वेगळे काढा, आंबट पदार्थ वेगळे काढा. ह्याच्यासाठी तुम्ही भेदाभेदन करणार आहे की भेदन करणार आहे? भेदाभेदन करणार. हा, भेदाभेदन म्हणजे उद्दीपक आहे, म्हणजे स्टिम्युलस आहे, आणि भेदन म्हणलं की रिस्पॉन्स आहे. आता आपल्याला तिथे रिस्पॉन्स आहे करायचा आहे का आपल्याला? रिस्पॉन्स काहीच नाही, स्टिम्युलस आहे, चेतक दिलेले आणि त्या चेतकाला सांगितलंय तिथे लिंबू, आवळा, मध अशा वेगवेगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत, आणि आपल्याला सांगितलंय की जे तिथले गोड पदार्थ वेगळे करा आणि आंबट पदार्थ वेगळे करा. मग तुम्ही काय करणार? तुम क्या करने वाले फिर? गोड आणि आंबट पदार्थ वेगळे करणार. कारण म्हणजे तुम्ही कशाला प्रतिसाद दिला? चेतकाला दिला. आलं का लक्षात? असं आपण भेदाभेदन करत असतो. कडधान्य असतील, हे की नाही, मग कुठल्या पण वस्तू असतील जे वेगवेगळ्या करायच्या आहेत. एवढंच नाही, माणसामधले सुद्धा गुणवैशिष्ट्य तुम्ही खूप छान सांगू शकता, बरोबर की नाही? माणसामधले जे काही भेदाभेदन आहे हे सांगा म्हटल्यावर तुम्ही सांगू शकाल की नाही? सांगू शकाल की नाही? कुठले कुठले गुण असतात ज्याचे भेद आपण भेदाभेदन करू शकतो? माणसामध्ये असे कुठले गुण असतात स्वभाव जिथे आपण चांगला भेदाभेदन? असणारे, स्वभाव चांगला असणारे, वाईट बरोबर. असणारे, हा क्रूर असणारे, दयाळू हा असणारे, हा प्रेमळ असणारे, हा परत गोरे, काळे. हा छान छान. हा, जमा लागले आता. एकदम छान. असंच म्हणजे ते व्यंग असणारे किंवा सुदृढ असणारे, जाड असणारे, रोड असणारे, हा, उंच असणारे, ठेंगणे असणारे. बरोबर, छान. त्या व्यक्तीच्या दिसण्यावरून पण केलं, त्याच्या गुणावरून पण केलं. हा प्रामाणिक असणारे, खोटे बोलणारे, चाड्या लावणारे, हे की नाही, इकडं तिकडं करणारे, लावालावी करणारे, पेटवणारे, हे की नाही, असे सगळे आपण भेदाभेदन जाणून घेतो, हे की नाही. काड्या करणाऱ्या नाड्या माहीत झाले की सगळ्या गोष्टी समजतात. तसं हे भेदाभेदन करताना सुद्धा आपल्याला त्याच्यातले भेद जाणून घेता आले पाहिजे. म्हणजे हा पॉईंट तुम्हाला लगेच कळून आला. आता मला सांगा, हे पॉईंटवर येताना किंवा इथल्या स्टेपला येताना वरच्या स्टेप काही कारणीभूत आहेत की नाही, तर डायरेक्टली ह्या पायरीवर जाऊ शकतो आपण? माझा प्रश्न नीट ऐकून घ्या मी काय म्हणतो. ही 5वी पायरी आहे. ह्या 5व्या पायरीवर जाताना तुम्ही डायरेक्ट 5व्या पायरीवर जाऊ शकता की पहिल्या पायरीपासून गेल्याशिवाय 5व्या पायरीवर जाऊ शकत नाही? एवढंच फक्त सांगा. हो सर, पहिल्या पायरीवरूनच 5व्या पायरीवर येऊ शकता आपण. डायरेक्ट 5व्या पायरीवर जाऊ शकतो का आपण? नाही जाऊ शकत. नाही. कधीही लक्षात घ्या, पायरी म्हणलं, स्टेप म्हणलं की एक लक्षात गोष्ट ठेवायची, पायरी म्हणलं की पहिली पायरी ओलांडल्याशिवाय आपल्याला 5व्या पायरीत जाता येत नाही. शैशवावस्था, बाल्यावस्था, कौमार्यावस्था. डायरेक्ट बाल जन्मला की कौमार्यावस्था जातं का? जात नाही. तसंच याचं आहे. म्हणजे तुम्हाला ह्या लर्निंग झाल्याशिवाय, या सिस्टीम एकमेकातून केल्याशिवाय तुम्हाला तिथे येणार नाही. आता मला सांगा, तुम्हाला शब्द साहचर्यच माहित नसेल तर तुम्ही भेदाभेद करू शकता का? एखाद्याच्या स्वभावाचं करायला सांगितलं, जसं मी आता मॅडमना सांगितलं, त्यांनी केलं की प्रामाणिक, अमुक तमुक. आता तुम्हाला ते प्रामाणिक शब्दच माहित नसेल, त्या प्रामाणिक शब्दाला कशासाठी वापरतात, कोणतं गुण असायला पाहिजे, त्या गुणाला शब्दानं असोसिएट केले, त्या शब्दाचा अर्थच माहित नसेल, तर मी त्याचं भेदाभेदन करू शकतो का? नाही. आता मी कारलंच माझ्या आयुष्यात पाहिलं नाही आणि ते कारलंच पाहिलं नाही आणि मी म्हणले की कडू आणि गोड मध्ये ते कारल्याला डिवाइड करा. मग करू शकेल का मी डिवाइड? किंवा त्याला तिकडे वर्गीकरण करू शकेल का, क्लासिफिकेशन? नाही. हा, म्हणून ह्या सगळ्या पायऱ्यातून गेल्याशिवाय आपल्याला सुरुवातीला हे करता येणार नाही. पुढचं आहे संबोध अध्ययन. त्याला आपण कन्सेप्ट लर्निंग सुद्धा म्हणतो. आता कन्सेप्ट लर्निंग जी आहे ही खूप खरी आणि चांगली आणि व्यवस्थित गोष्ट आहे. कन्सेप्ट मध्ये लहानपणापासून सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होतात. कन्सेप्ट कसा म्हणायचं, त्याला आपण एक संबोध देतो, है की नाही. आता पक्षी हा एक संबोध आहे. पक्षी आहे काय आहे? संबोध. पक्षी आपण कोणाला पण म्हणतो का? पक्षीचे कन्सेप्ट आहे. पक्षी, तुम्ही मला पक्षी म्हणता का? तुम्ही मला नाही. पक्षी म्हणता नाही. पक्षी तुम्ही कुत्र्याला म्हणता का? नाही. नाही. मग तुम्ही त्या उडणाऱ्याला पक्षाला पक्षी पक्षी का म्हणता? ते आकाशात उडणारे असतात सर. हा, कारण तुम्ही त्याला एक संबोध दिला आहे.
मग मग पक्षाचा संबोध काय आहे? पक्षी कशाला म्हणायचे किंवा कोणाला म्हणायचं की जे सांगा चला, जे पक्षी कोणाला म्हणायचं सांगा तुम्ही, तुमच्याकडून रिस्पॉन्स पाहिजे मला जे आता. आकाशात उडतात, व्हेरी नाईस, ज्याला चोच असते, व्हेरी नाईस, ज्याला चोच असते. व्हेरी नाईस. आकाशात पक्षी बरोबर विमान पण उडतो, पतंग पण उडतो, मग त्याला पक्षी म्हणायचं आहे का? नाही. नाही सर, कारण त्याला आपण उडवतो सर, हा आणि म्हणून बघा, विमानाला आपण उडवतो. मग पक्षी संबोध काय आपोआप झाला? उडतात, पंख असतात. मग संबोध काय झाला? रिफाईंड. मग संबोध काय झाला? की जे हवेत स्वतःहून उडतात, ज्याला स्वतःची एक चोच असते, आहे की नाही, 2 पाय असतात, 2 डोळे असतात, आहे की नाही, त्याच्यानंतर जे अंडी घालतात त्यांनाच आपण पक्षी म्हणतो, इतर कुणालाही म्हणत नाही. मग तुम्ही आकाशात विमान पण उडता, विमान जरी दिसत असलं तसं, तर तो विमान पक्षी नाही, कारण तो अंडी घालत नाही. आलं का लक्षात? परंतु माझ्या इतर 2 पाय नाही तिला, मग पाय जरी म्हणले चाकासारखे आहेत म्हणून तो अंडी घालत नाही. आलं का लक्षात? म्हणून संबोध जे आहे ना, आपण त्या गुणवैशिष्ट्यांचा एक संच असतो. संबोध म्हणजे विविध गुणवैशिष्ट्यांचा समुच्चय, आणि त्या समुच्चयाला आपण काय म्हणतो? संबोध म्हणतो. आणि त्या संबोधातून आपल्याला लर्निंग होत असते. पाणी, आहे की नाही, आता गुणवैशिष्ट्य आहे पाण्याला सुद्धा. पाण्याला रंग नाही, वास नाही, आहे की नाही, ज्याच्यात टाकाल तिथे तसा रंग घेतो, वास घेतो, गंध घेतो, हे त्याचं गुणवैशिष्ट्य आहे. माणूस त्याला 2 पाय असतात, 2 हात असतात, 2 डोळे असतात, एकच नाक असते, आहे की नाही, जो बोलतो, बडबड करतो, आपल्या भावना व्यक्त करतो, एकमेकाला मारामारी करतो, असा तो म्हणजे माणूस. ही झाली संकल्पना माणसाची. ज्याला भावना असतात. भावना असतात, भावनाचा उद्रेक करतो, भावनाच्या भरात काहीही करतो, तो माणूस, आहे की नाही. ही कन्सेप्ट आपण देतो. आता कन्सेप्ट कळली का? कन्सेप्ट लर्निंग हा पार्ट कळला का? हो सर, संबोध सर. निर्मिती. पुढे जाऊ मग, आता आपण पुढच्या स्तरावर जाऊ. पुढचं आहे ते म्हणजे तत्वाचे किंवा नियमांचे अध्ययन. याला प्रिन्सिपल ऑफ लर्निंग पण म्हणतात, आणि याला रूल ऑफ लर्निंग पण म्हणतात. रूल ऑफ लर्निंग. आता काही ठिकाणी रूल हा शब्द वापरतो, काही ठिकाणी प्रिन्सिपल हा वापरतात. म्हणून तुम्हाला दोन्ही पण मी शब्द सांगितले, म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की ही नव्हतंच की सर, तिथं तत्व पाहिजे. आता आपण कधी कधी म्हणताना म्हणतो बघा, माय लाईफ इज माय रूल, माय रूल इज माय लाईफ. अरे ऐकतो का नाही हा शब्द? कधी ऐकतो का नाही? हो हो. हा, आता मला ह्याच रूलचं, ह्याच तत्वाबद्दल तुम्ही सांगा. तुम्ही सांगायचं आता, बघा कळलं का काय, बघूयात आपण. चला, तत्व असतात बघा काही ना काही, प्रत्येकाची तत्व असतात, ते सांगा तत्व. मी जे करेन तेच नियम. अरे वा, मी जे करेन तेच नियम. सर, आता आपल्या क्लासचं पण नियम आहे की आपलंच नाव टाकायचं, परत कसं जॉईन करायचं, जॉईन झाल्यानंतर म्यूट बंद करायचं, व्हिडिओ बंद करायचा, असं. हा तत्व, ठीक आहे, हा तत्व आहे, हा नियम आहे, हा रूल आहे, बरोबर, छान. अजून मोडेल पण वाकणार नाही, हा पण रूलच आहे की नाही, आहे की नाही, का वाक्यान पण मोडणार नाही? कुठलं रूल आहे? वाक्यान पण मोडणार नाही का मोडेल पण मॉडेल वाकणार नाही? मॉडेल पण वाकणार नाही. मॉडेल पण वाकणार नाही. प्रत्येक ह्याचे तत्व असतं. पाण्याचं पण तत्व आहे, कशात पण टाका तो मिसळून घेतो ते, की होऊन जातं त्याचं. अजून अशी तत्व सांगा, अजून एका दुसरं तत्व सांगायचं ना, तत्व सांगा, प्रिन्सिपल सांगा, त्याचा रूल सांगा, ते एकच येतो शब्द. नाही, भरपूरच येत ना, भरपूर आहे तत्व. दवाखान्यात, दुकानात जर गेले तर चप्पल बाहेर सोडावे. हा हा, बरोबर. तत्वांचे नियमांचे अध्ययन हे आपल्याला करता आलं पाहिजे. आता जे तत्व आहेत ते तिथे तत्व त्यांनी सांगितलं की बाहेर लिहिलेलं असतं, कृपया आपले चप्पल बाहेर सोडावे. तरी पण आपण आज घेऊन जातो का? ते अध्ययन झाले की आपण डायरेक्टली तिथं सोडतो. ते प्रत्येक वेळेस वाचायची गरज पडत नाही. प्रत्येक वेळेस जर आपण त्या दवाखान्यात घेत असत तर ऑटोमॅटिकली तिथंच सोडतो आपण. किंवा कुणी बाहेर सोडलेली पाहिलं तर आपण ते पाहून आपण सोडतो. हे तत्व आहे. असं वेगवेगळे तत्व तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर नाही, समस्याचे उकलन, ज्याला आपण म्हणतो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही हायएस्ट लेवलचं शेवटची पायरी आहे. ही पायरी वरच्या 7 पायऱ्यावर अवलंबून आहे.
वरच्या 7 पायऱ्या जर व्यवस्थित समजल्या तर ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं याच्यामध्ये तुमचं काय मत आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे सर, हा, एकदम बरोबर आहे. एखादं उदाहरण सांगा आता मला. चला, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं एखादं उदाहरण सांगा. सर आपण शिकतो आता, हे आपलं चालू आहे अध्ययन आणि आपले उपपत्तीचे प्रकार, उपपत्ती चालू आहेत. मग ते जर आपल्याला त्याची समस्या जर समजली की उपपत्ती काय आहे, ते कसं करायचं, ते कसं आहे, त्याचे शास्त्रज्ञ काय आहेत, तर मग आपल्याला त्याला फेस करता येते आणि उत्तर देता येतात परीक्षेमध्ये. व्हेरी नाईस, कारण एकदम पूर्वी बरोबर. आम्हाला समजतच नव्हतं की उपपत्ती काय आहे, त्याचे शास्त्रज्ञ, त्याचं डेट ऑफ बर्थ काहीच माहित राहत नव्हतं. पण आता तुम्ही शिकवल्यामुळं, समस्येची उकल केल्यामुळं आम्हाला परीक्षेमध्ये न अभ्यास करता पण देऊ शकतो, कारण आपल्या एकदम माइंड मध्ये गेलं की उपपत्ती काय आहे. व्हेरी नाईस. पण आता याला मी थोडं रिमोल्ड करतो. तुमचीच व्याख्या, तुमचंच हे, मी तुम्हाला त्याला रिमोल्ड करतो. तुमची समस्या काय होती? टीईटी पास व्हायचं आहे, ही समस्या होती. या समस्येवर तुम्ही उपाय काय काय केले? आणि मग ते आता जे उपाय केलेत म्हणजे क्लास लावणं, ते पाहणं, अटेंड करणं, प्रत्येक कन्सेप्ट समजून घेणं, मग हे सगळं जर झालं म्हणजे तुमच्याकडे ज्ञान आलं, हा, आणि तुम्ही पास झाले, तुमची समस्या त्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे तुमचं टीईटी पास होणे ही समस्या होती, आणि ती समस्या कधी सुटणार आहे? जेव्हा तुम्ही टीईटी पास होणार आहे, बरोबर. मग ती टीईटी पास होण्याच्या अगोदर तुम्ही त्याच्यावर जे 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 विचार कराल, त्याच्या गोष्टी कराल, त्याची कृती कराल, जी कृती असेल, प्रत्येक कृती जी असेल ती सगळी ह्या पायरीमध्ये येते. विचार करतो आपण, कुठं लावायचं आहे, कुठं जायचं आहे, मग हे विषय आहे, तर या विषयाचं काय बघावं लागेल, कुठला प्रश्न येईल, कसा येईल, मग अभ्यास, मग सराव, प्रॅक्टिस, आणि मग शेवटी तुमचं समस्येचं समाधान असतं. बरोबर आहे. या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. कुठलीही समस्या असत असताना समस्येच्या संदर्भात तुम्हाला जर काही माहित नसेल, तुम्हाला त्याचे गुण माहित नसतील, किंवा त्याच्यावर तुम्ही विचारच केला नाही, त्या संकल्पना माहित नसतील, कन्सेप्ट माहित नसेल, तर तुम्ही त्याच्यावर समस्येवर निदान करू शकणार नाही, समस्येमधून बाहेर पडू शकणार नाही. बरोबर आहे का? तर त्याच्यासाठी आपल्याला समस्या उकलन किंवा समस्या सोडवता आली पाहिजे. आलं लक्षात? अशा प्रकारे या ठिकाणी ही जी काही गॅग्नेची अध्ययन उपपत्ती होती ती आता आपण पाहिलेली आहे, आणि याच्यानंतर आपल्याला पुढची पाहायची आहे ना. पुढची पाहण्यासाठी तुम्हाला मनस्थिती, वेळ आहे का? सर हे गॅग्नेची उपपत्ती यायला काही स्पेशल नाव आहे का, हे गॅग्नेची थेरी असंच म्हणायचं? नाही, गॅग्नेची श्रेणीबद्ध उपपत्ती, गॅग्नेची असं का? श्रेणीबद्ध उपपत्ती तिथे लिहिले ना, पहिले आपण याच्यावरच लिहिलेलं आहे ना, ते लिहिलंच आहे. गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, किंवा त्याला तसं असं पण म्हणतात मास्लोची श्रेणीबद्ध आहे ना तसं. मास्लोची गरजांची आहे, बघा लक्षात घ्या, मास्लोची गरजांची आहे आणि गॅग्नेची अध्ययनाची आहे. अलग लक्षात, दोघात फरक आहे. समजलं? गॅग्नेची अध्ययनाची आहे तर मास्लोची गरजांची आहे. हो सर, समजलं. आता पुढे जाऊया. आता पुढे जात असताना पहा, हा कोण आहे? हा आहे बाबा ब्रुनर. आता ब्रुनरच्या भरपूर उपपत्ती आहेत, लक्षात घ्या. त्यातली फक्त आपल्याला अध्ययनाची रिलेटेडच बघायची आहे. त्यातली कुणाची बघायची आपल्याला? अध्ययनाची रिलेटेड असणारी ब्रुनरची अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती. ब्रुनरची अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती हा आहे जेरॉम ब्रुनर. याचा जन्म 1915, सॉरी, आणि याचा जन्म नाही, आता जेरॉम ब्रुनर 1915 ज्ञानात्मक आणि विकासात्मक उपपत्त्या त्यांनी मांडलेल्या आहेत. विकासाची उपपत्ती याची खूप छान आणि महत्वाची आहे आपल्यासाठी. नाही, इकडे जी विकासाची जी उपपत्ती आहे ना, ती CTET परीक्षेला आहे. विकासाची म्हणजे डेव्हलपमेंट,
स्टेजेस त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. त्यांनी स्वतःच्या मुलावरतीच आणि इतर 5,000 मुलावरती प्रयोग करून त्याचं ऑब्झर्वेशन करून त्यांनी ती उपपत्ती मांडलेली आहे. आता जयराम बुर्नरच्या जे काही विचार आहे हे सगळे विचारात आपल्याला कॉग्निटिव्ह थिअरी म्हणजे त्याच्या ज्ञानात्मक उपपत्तीच्या संदर्भामध्ये बघायचं आहे. आता ही जी उपपत्ती आहे ती कृतीशील प्रक्रिया आहे. म्हणजे ज्ञान संपादन जेव्हाही होतं तेव्हा ते कृतीशील असतं. ज्ञान आपण जेव्हा ग्रहण करतो ते कृतीशील असतं. माणूस जेव्हा नवनवीन माहिती घेतो ते जाणीवपूर्वक संपादन करूनच घेतो. जसं आता तुम्ही जाणीवपूर्वक संपादन करत आहात, तुम्ही जाणीवपूर्वक इकडे लक्ष देत आहात. तुम्ही थोडं लक्ष जरी मिसमॅच केलं, इकडं तिकडं केलं तर तुम्हाला हे समजणार नाही. हे तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक त्या गोष्टी करत आहात आणि त्याच्याकडे तुम्ही असणारं ते तुमचं पूर्वीचं ज्ञान आहे आणि आत्ताचं ज्ञान आहे, यांची सांगड घालून तुम्ही तुमच्या ज्ञानाची नवीन रचना करत आहात. आणि या संदर्भामध्ये तुमचे कॉग्निटिव्ह थिअरी ऑफ लर्निंगची मांडली जयराम बुर्नर यांनी. जयराम बुर्नरचं मत काय आहे पहा. ज्ञान संपादन ही एक कृतीशील प्रक्रिया आहे. व्यक्ती नवीन माहिती जाणीवपूर्वक संपादन करून आपणाकडे असणाऱ्या पूर्वज्ञानाशी तिचा संबंध जोडते व नवीन ज्ञानाची रचना ती तयार करत असते. मग ती नवीन ज्ञानाची रचना तयार करत असताना ती कशा पद्धतीने नवीन ज्ञानाची रचना करते तर ही 3 प्रकारामध्ये करत असते. माणूस करून शिकतो, पाहून शिकतो आणि त्याच्यामध्ये असणारे सिम्बॉलिकने तो ते करतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मानवाच्या आहेत आणि याच्याद्वारे त्याचं ते काय होत असतं, लर्निंग होत असतं. आता पहिला आहे डू म्हणजे करून शिका. माणूस करून शिकतो, विथ ऍक्शनने असेल किंवा स्वतः कृती करून शिकतो. मग असेल तो पाहून शिकतो, मग ते चित्र असतील किंवा आयकॉन्स असतील आणि मग माणूस सिम्बॉलिकने पण शिकतो. सिम्बॉलिक म्हणजे आता ते बघा कसं असतं. आता तुम्ही एखादं वळ वाचत आहात किंवा एखादी गोष्ट करत आहात, ते करत असताना मध्ये काहीतरी चित्र येतं. तसं की आता बघा, राम सकाळी उठतो, उठल्यानंतर त्याला फुल स्टॉप दिलाय. फुल स्टॉपचा काहीतरी सिम्बॉलचा अर्थ कळतो का तुम्हाला. त्याच्यानंतर ना तिथं कंसामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, जसं की 1980 आणि 1980 देत असताना लिहिलं तिथं की राकेश 1980. आता तुम्हाला हे लक्षात आलं, सिम्बॉल हा लक्षात आला की राम सकाळी उठतो हे जे वाक्य आहे हे रामच्या पुस्तकामध्ये 1980 ला त्याने जे छापलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकातले वाक्य हे सिम्बॉलिक लर्निंग मध्ये येत. म्हणजे माणूस 3 गोष्टीतून शिकतो. एक करून शिकतो, एक पाहून शिकतो आणि सिम्बॉलिक लर्निंग मधून शिकतो. म्हणून कृती खूप महत्वाच्या सांगितल्या त्यानं आणि ह्याच्यासाठी त्यानं 3 प्रक्रियांचा समावेश केला. 3 प्रक्रियांचा समावेश करत असताना पहिली प्रक्रिया त्यांनी सांगितली की नवीन माहितीचे संपादन. ते कधीही नवीन माहिती तुम्ही संपादन करा, जवळ करून घ्या. दुसरं सांगितलं त्यानं त्या घेतलेल्या ज्ञानाचं रूपांतर करा, ट्रान्सफॉर्म करा तुमच्या कृतीमध्ये, ऍक्शन मध्ये, कामामध्ये. आणि मग तिसरं की ज्ञानाची पर्याप्तता आणि संपर्कता तपासा की तुम्ही जे घेतलेलं ज्ञान आहे ते माझ्याशी घेतलेल्या उद्दिष्टांशी ते अनुरूप आहे की नाही. मी ज्याच्यासाठी हे ज्ञान घेतलं ते ज्ञान त्याच्याशी महत्वाचं आहे की नाही हे त्यांनी त्याच्यासाठी सांगितलं. म्हणून कधीही कन्सेप्ट निर्मिती होत असताना किंवा संबोधन निर्मिती होत असताना त्यामध्ये हे प्रकार आले पाहिजे किंवा त्याची निर्मिती होत असताना या कृतीतून ती जाते असं जयराम बुर्नरचं मत आहे. आणि ह्या 3 गोष्टीवर जयराम बुर्नरची जी काही उपपत्ती आहे ती इथं संपते. मस्त म्हणजे आता तुमच्यामध्ये इथं समोर 3 गोष्टी दिसत आहेत पहा. एक आहे इनएक्टिव्ह, दुसरा आहे आयकॉनिक आणि तिसरा आहे सिम्बॉलिक. बरोबर आहे की नाही. आता इनएक्टिव्ह जी आहे, आता इनएक्टिव्ह मोड असतो त्याच्यामध्ये निष्क्रिय मार्ग असतो. आता याच्यातून पण आपण शिकतो ठीक आहे. आता लर्न जे आपण शिकणार आहे लर्न थ्रू मुवमेंट और ऍक्शन ठीक आहे. आता ह्याच्यातून आपल्याला शिकायचं आहे आणि माणूस ह्याच्यातून पण शिकतो. जसं की प्ले विथ अ बुक, मुलगा पुस्तकाशी खेळता खेळता तो शिकतो.
हे चित्र कशाचं आहे. आता भरपूर असे कृतीयुक्त पुस्तकं आलेली आहेत बघा. त्याच्यामध्ये चित्र अशी बाहेर काढता येतात, 3D टाईपची असतात. मुलं त्याच्यातून शिकतात, ठीक आहे नाही. आयकॉनिक म्हणजे लर्न थ्रू इमेज और आयकॉन्स, पिक्चर मधून शिकतात. मग काही एक बागेचं चित्र दाखवलंय, त्या बागेमध्ये मुलं बागडत आहेत, खेळत आहेत, त्याच्यातून मुलं शिकत असतात. सिम्बॉलिक लर्निंग मध्ये लर्न थ्रू ऍबस्ट्रॅक्ट सिम्बॉल. आता रेड फॉर रिसर्च, जसं मी सांगितलं, राम सकाळी उठतो आणि पुढं ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे की राम 1980, म्हणजे काही इथे जी लाईन आहे ती रामच्या पुस्तकामधली 1980 ला छापलेल्या पुस्तकामधली आहे. हे अबस्ट्रॅक्ट मध्ये येतं, म्हणजे हे रिसर्चचं सिम्बॉल्स आहेत. तसं व्यक्ती शिकत असताना इनॅक्टिव्ह, आयकॉन आणि सिम्बॉलिक या 3 मार्गाने तो शिकत असतो. आता ह्यालाच मराठीमध्ये मी सांगतो बघा, परत मराठीमध्ये सांगतो आणि ते तुम्ही लिहून पण घ्या. ब्रुनर वास्तव अध्ययनाचे 3 मार्ग सांगतो. ब्रुनर वास्तव अध्ययनाचे 3 मार्ग सांगतो. लिहिलं? पहिला आहे ब्रुनर वास्तव अध्ययनाचे 3 मार्ग सांगतो. पहिलं आहे निष्क्रिय मार्ग, निष्क्रिय मार्ग, इनॅक्टिव्ह मोड, इनॅक्टिव्ह मोड, निष्क्रिय मार्ग. दुसरा आहे प्रतिमात्मक मार्ग, प्रतिमात्मक मार्ग, आयकॉनिक मोड, प्रतिमानात्मक मार्ग, आयकॉनिक मोड. आणि तिसरा आहे प्रतीकात्मक मार्ग. प्रतीकात्मक, ते मात्मक आहे आणि एकात्मक आहे. प्रतीकात्मक मार्ग, सिम्बॉलिक मोड. तिसरं सिम्बॉलिक मोड, प्रतीकात्मक मार्ग. लिहिलं? आता पहा, ज्यावेळी कृतीयुक्त अध्ययन होत असतं त्यावेळी ते निष्क्रिय अध्ययन असतं. येथे निष्क्रिय अध्ययन म्हणजे बौद्धिक दृष्ट्या किंवा वैचारिक दृष्ट्या निष्क्रिय असा अर्थ अभिप्रेत आहे. यालाच निशब्द अध्ययन असेही म्हणतात. निशब्द अध्ययन असेही म्हणतात, त्याच्यामध्ये फक्त कृतीचा समावेश होतो, बुद्धीचा किंवा विचाराचा जास्त वापर होत नाही. त्याला आपण या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? निष्क्रिय अध्ययन असं म्हणतात. निष्क्रिय अध्ययनालाच निशब्द अध्ययन असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर आयकॉनिक जे आहे, आयकॉन प्रतिमा, आयकॉन म्हणजे प्रतिमा, म्हणजे व्यक्तीच्या विविध वस्तू संबंधीचे अवबोधन होय. अवबोधनाद्वारे ज्या विविध प्रतिमा तयार झालेल्या असतात त्याच्याद्वारा ज्यावेळी अध्ययन होते अशा प्रकारचे अध्ययन वयाच्या 5 ते 7 वर्षाच्या दरम्यान होत असते. ते चित्र पाहून होत असतं. कुत्र्याचं चित्र, कुत्रा पळत आहे, कुत्रा बॉल घेत आहे, कुत्रा बागेत फिरत आहे, असे जे काही चित्र आहे त्या चित्रातून बोध आणि अवबोध होत असतं. आणि ते हे बोध अवबोध करण्याची जी क्षमता आहे ती महत्वाची असते. ती वयवर्ष 5 ते 7 मध्ये होते. आता बालकांच्या किशोरावस्थेचा असतं आणि प्रौढावस्थेची पहाट म्हणजेच कुमारावस्था, या अवस्थेमध्ये मुलांचे जे विचार आहेत प्रक्रियेमध्ये भाषेला खूपच महत्व येतं. अमृत विचार करण्याची क्षमता व्यक्तीमध्ये येते व हे विचार भाषेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागतात. त्यावेळेस ते कधी कधी सिम्बॉलिक लर्निंगचा वापर करत असतात. अलग अलग. आता असं हे जे काही अध्ययनाची उपपत्ती आहे याच्यामध्ये या अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये छोटे 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 असे वेगवेगळे उपपत्त्या त्यांनी मांडलेले आहेत, वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे ज्या जयराम ब्रुनरच्या जर आपण बघितल्या तर जयराम ब्रुनरच्या नुसतं जयराम ब्रुनर नाव टाकलं तर त्याचे 10-12 उपपत्ती आपल्याला पाहायला मिळतील. ज्ञानात्मक आहेत, विकासात्मक आहेत, अध्ययनाच्या सुद्धा वेगवेगळ्या उपपत्त्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला इथं अभिप्रेत असणारी लर्निंग मॉडेल जी आहे हाच आहे. आणि याच्यामध्ये इथं जयराम ब्रुनर संपतो. आता फक्त एक राहतो तो म्हणजे असुसबेल, त्याला पण पाहूया आणि मग पुढं जाऊयात, कारण एकच छोटी राहिलेली आहे म्हणजे इथं ते संपतं. असुसबेलची जी अध्ययन उपपत्ती जी आहे, नाव घ्या त्याचं लिहून, असुबेलची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. असुबेलची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. Asubel's theory of learning and instruction. Asubel's theory of learning and instruction.
आता हा माणूस थोड्या वेगळ्या पद्धतीने गेला. आता सगळे वेगळ्या पद्धतीकडे चालले आणि हा मानसशास्त्रज्ञ वेगळ्या पद्धतीनं पाहायला लागला आणि बघायला लागला. यानं काय केलं माहित आहे का? तर डेव्हिड आस्पेल यानं व्याख्यान पद्धतीला महत्व देण्यासाठी ही उपपत्ती मांडली. याला व्याख्यान पद्धती खूप आवडली आणि व्याख्यान पद्धतीसाठीच फक्त आणि फक्त इथं विचारलं जाईल की व्याख्यान पद्धतीला सगळ्यात जास्त कोणी प्राधान्य दिलं किंवा महत्व दिलं, तो आहे डेव्हिड असुबेल. डेव्हिड असुबेल हा असुबेल जो आहे यानं आपली उपपत्ती अध्ययन व अनुदेशन उत्पत्ती वाचण्यासाठी व्याख्यान पद्धतीला महत्व दिलं आणि अध्ययनाचे उद्दिष्ट पाठ्यवस्तू ग्रहण करणं हेच असतं, हे त्यानं महत्वाचं मानलं. म्हणजे आपण अध्ययन कशासाठी करतो, तर पाठ्यवस्तू ग्रहण करतो. पाठ्यवस्तू म्हणजे पुस्तकातलं ज्ञान घेतो, हे त्याचं जर उद्दिष्ट असेल किंवा असतं, तर शालेय जीवनाचे ध्येय विशिष्ट प्रकारच्या माहितीचे अथवा ज्ञानाचे संपादन करणं हेच असतं, असं विचार त्यानं 1963 मध्ये त्यानं आपल्या द सायकोलॉजी ऑफ मिनिंगफुल व्हर्बल लर्निंग या ग्रंथात मांडलं. कुठल्या ग्रंथात मांडलं? द सायकोलॉजी ऑफ मिनिंगफुल व्हर्बल लर्निंग या ग्रंथात मांडलं 1963 ला द सायकोलॉजी ऑफ मिनिंगफुल व्हर्बल लर्निंग या ग्रंथामध्ये त्यानं काय मांडलं? शालेय जीवनाचे ध्येय विशिष्ट प्रकारच्या माहितीचे अथवा ज्ञानाचे संपादन हेच असतं, हा विचार त्यानं मांडला. आणि हा विचार मांडत असताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक रचना पक्क्या केल्या म्हणजे त्यांना नवीन ज्ञान संपादनासाठी व नवीन ज्ञानाच्या धारणेसाठी तयार करता येतं, असं मत त्यानं मांडलं. असुबेल याबरोबरच अजून काय महत्वाचं मानतो, तर पाठ्यवस्तूंची जी काही अर्थपूर्णता आहे, म्हणजे ते ग्रहण करणे जे आहे, पाठ्यपुस्तकाच्या सादरीकरणावर अवलंबून नसते. बघा, ती पाठ्यपुस्तकाच्या सादरीकरणावर नसते, तर अध्ययनकर्त्याने योग्य पूर्वतयारीनिशी नवीन अध्ययनाला सुरुवात केली व पाठ्यवस्तू जर आकलनक्षम असेल तर अध्ययन निश्चित पूर्ण होते, असं त्याचं म्हणणं आहे. त्याचं म्हणणं काय आहे, तर जर पाठ्यपुस्तक मिनिंगफुल असेल, त्यातून काहीतरी घेण्यासारखं असेल, बघण्यासारखं असेल, तर माझं लर्निंग सुद्धा अर्थपूर्ण होणार आहे, असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी त्यानं काय म्हणतो की सगळं जर मला ते वाचून कळलं असतं तर शिक्षकाचा काय उपयोग आहे. म्हणून शिक्षकांनी व्याख्यान पद्धतीचा वापर करावा. व्याख्यान पद्धतीचा वापर करत असताना पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते पुस्तकामधलं देणं शिकणं ते तुम्ही विद्यार्थ्यांना जसं तसं देता आलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. आणि हे करत असताना कृतीशील भूमिका किंवा क्रियाशील भूमिका ही शिक्षकाची असली पाहिजे, असंही त्यानं त्याच्यामध्ये मत मांडलं. आता त्यासाठी त्यानं काय केलं, 3 गोष्टी मांडल्या. एक पहिली गोष्ट आहे किंवा ती आपण पायरी समजूया. पहिली पायरी आहे अर्थपूर्ण अध्ययन. लिहून घ्या वाटल्यास. असुबेलनं मानलेल्या महत्वाच्या 3 पायऱ्या म्हणा किंवा 3 स्टेप म्हणा. त्यातली पहिली आहे हॅलो हॅलो काय व्हायला मोठे सर, स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दाखवतच नाही ना मी. हा, त्यामध्ये लिहा आता. असुबेलची जी काही उपपत्ती आहे त्याच्या 3 पायऱ्या लिहा. 3 पायऱ्या लिहितात ना तुम्ही? गृहीत धरू का तुम्ही लिहायला लागलं ते गृहीत धरू? येस सर. त्यातली पहिली पायरी अर्थपूर्ण अध्ययन. पहिली पायरी अर्थपूर्ण अध्ययन. म्हणजे तुम्ही अर्थपूर्ण अध्ययन लर्निंग जर केलं तर नक्की त्याचं काय होतं बघा आता आपण. अर्थपूर्ण अध्ययन. दुसरे आहे माहितीचे संघटन. माहितीचे संघटन. आणि तिसरं आणि शेवट आहे ज्ञानात्मक कार्याची तत्व. ज्ञानात्मक कार्याची तत्व. आता याला समजून घेऊया. पहिला आहे अर्थपूर्ण अध्ययन, दुसरा आहे माहितीचे संघटन, तिसरा आहे ज्ञानात्मक कार्याची तत्व. समजलं का? लिहिलं का सगळ्यांनी? 3 लिहिले? हो ओके. आता याला समजून घेऊया. आता समजून घेत असताना बघा,
पहिलं आहे अर्थपूर्ण अध्ययन. जर तुम्ही एखादं शिकत असता किंवा पाठ्यपुस्तक शिकत असतो म्हणजे आपलं अर्थपूर्ण लर्निंग होत असतं. अर्थपूर्ण मिनिंगफुल लर्निंग म्हणजे मी जर एक पुस्तक वाचलं, एक धडा जर वाचला, त्या धड्यातून मला काय कळणार आहे की नाही? समजा पहिला इयत्ता 5वीचा पहिला धडा आहे. ते काय बंडूची इजार आहे समजा आपण. बंडूची इजार आहे. आता ते बंडूची इजारीमधून जे काही त्याने दिलेलं आहे, ते मला वाचल्यानंतर कळणार आहे का नाही कळणार? तर कळणार. कारण तसं मिनिंगफुल लिहिलेलं त्या पुस्तकात आहे. मग मिनिंगफुल लिहिलेलं असेल तर मिनिंगफुल कळेल, मिनिंगफुल समजेल. म्हणून आपलं पहिलं येतं मिनिंगफुल अध्ययन. तर बंडूच्या इजारीमध्ये बंडू आहे, बंडूची शेतकरी आहे, कष्ट करतो आणि मग कष्ट करताना काय झालं की त्यानं नवीन इजार आणली आणि इजार त्यानं जेव्हा घालून पाहिली तेव्हा ती 2 बोट जास्तच होती. म्हणून त्यानं त्याच्या आईला सांगितलं, बायकोला सांगितलं, बहिणीला सांगितलं, आहे की नाही? ते कापून कमी कर म्हणून, पण कुणीही कमी केलं नाही. मग बंडू गेला कामाला. मग कामाला गेल्यावर मग सगळ्याला वाटलं की बाबा आपला नवरा एवढा मरतोय, त्याची इजार कापून घेतली पाहिजे म्हणून त्यानं 2 बोट इजार कापते आणि त्याला घडी घालून त्याला शिवते. मग बहिणीला वाटतं बहीण आपला भाऊ आलता बाबा आपण त्याचं काम केलं नाही म्हणून त्यानं ती विजार परत घेते आणि ते परत विजारीला 2 बोट कापते आणि शिवते. मग आईला वाटतं की बंडू सकाळी आपल्याला सांगितलं होतं आपण चिडचिड केली बाबा त्या बंडूची इजार आपण कापली पाहिजे. मग ते ती 2 बोट कापते आणि त्याला शिवते. मग ही विजार जिथे घेतली होती तिथे तिने लिवली. संध्याकाळी कोण येतो? बंडू येतो. मग बंडू येतो आणि बंडू सुद्धा काय करतो त्याचे 2 बोट कापतो आणि त्याला शिवतो. आणि मग त्यानं जेव्हा घातली इजार तेव्हा ती काय होते? एकदमच वर जाते. म्हणजे खूपच कमी होते. आणि मग त्याच्या लक्षात आहे की सगळ्यांनी कापली होती तरी आपण न पाहता कापली. आता हा धडा वाचल्यानंतर ना तुम्हाला काय समजेल की नाही समजेल? तर समजेल की नाही समजेल? हे हो गेले का सगळे? नाही सर समजलं. हा. मग आता मी सांगितलं समजू न समजू तर तो धडा वाचल्यावर समजेल का नाही? मग हे अर्थपूर्ण अध्ययन कधी होतं? तर हे त्याने काय आसुस बेलनं काय केलं? पुस्तकाला महत्व दिलं आणि पुस्तकाला महत्व देत असताना या पुस्तकातलं जे कंटेंट आहे ते कंटेंट सांगण्यावर भर दिला. जी पद्धत वापरली ती म्हणजे व्याख्यान पद्धती. म्हणजे पुस्तकातलं जे तुम्हाला सांगायचं ते व्याख्यान पद्धतीनं द्या. व्यवस्थितरित्या द्या जे विद्यार्थ्यांना कळेल. व्यवस्थित डिलिव्हर करा. जे विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेमध्ये समजेल असं तुम्ही द्या. मग विद्यार्थ्यांचं अर्थपूर्ण अध्ययन होईल आणि ते अर्थपूर्ण अध्ययन करायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला माहितीचं संकलन किंवा संघटन करावं लागेल. मग त्याच्यासाठी त्यानं पाठ्यवस्तूची रचना आणि ज्ञानात्मक रचना अशी स्वतःची करेल. जसं की स्वतःची रचना ती पाठ्यवस्तूवर करेल. म्हणजे पुस्तकात जी दिलेली माहिती आहे ती माहिती स्वतःची माहिती करत असताना आता हे जी माहिती देत आहे, जे पुस्तक वाचत आहे, ती पुस्तक वाचत असताना तुम्ही स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करत असता. म्हणून ती माहितीचं संघटन तिथं दिलं आणि त्याच्यानंतर जे तिसरं स्टेज दिली ती म्हणजे ज्ञानात्मक कार्याची तत्व. तर जे पुस्तकापासून आपल्याला येतात किंवा पुस्तकासाठी येतात ती ज्ञानात्मक कार्याची तत्व असतात. की ज्ञान कसं येणार आहे याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे तत्व वापरलेली असतात. जसं की बुद्धिवान विद्यार्थ्यांचा म्हणजे त्या पुस्तक निर्मिती करत असताना पाठ्यपुस्तक निर्मित करत असताना चित्रांचा, बुद्धीचा, व्यक्तीचा, इयत्तेचा सगळ्या गोष्टीचा समावेश विचार करून त्याने ते पुस्तक बनवलेलं असतं. म्हणून ज्ञानात्मक कार्याची जी तत्व आहे हे पाठ्यपुस्तकासाठी त्यांनी वापरली आणि पाठ्यपुस्तक देत असताना या ज्ञानात्मक रचनेची तत्व वापरा म्हणून त्यांनी इयत्ता पहिलीचं पुस्तक त्याच लेवलनं बनवलं. इयत्ता पहिलीच्या पुस्तकामध्ये जसे चित्र आहे, जसे ठेवण आहे, तसे 10वीच्या
पुस्तकाची आहे का? तशी 10वीच्या पुस्तकाची आहे का? नाही. आणि 10वीच्या पुस्तकाची रचना जशी आहे तशी पहिलीच्या पुस्तकांची आहे का? आहे का? नाही. नाही. जर असती तर काय झालं असतं? जर समजा असती तर काय झालं असतं? पहिलीच्या पुस्तकाची रचना 10वीच्या पुस्तकासारखी लहान असती तर काय? पहिलीचं लेकरू शिकलंच नसतं सर, कारण हा. त्याला सगळं गोंधळ गोंधळ दिसला असता. हा, मग तो का शिकतोय? तर ती जी पुस्तकं आहे ना, चित्र असतात म्हणून त्याला ते आकर्षण वाटते, आकर्षण बिंदू असतो तो. करेक्ट, एकदम बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि म्हणून आसुस बेलनं आपल्या उपपत्तीमध्ये अध्ययनपूर्ण मिनिंगपूर्ण वर्बल लर्निंगला महत्व दिलेलं आहे. एवढंच या उत्पत्तीतून आपल्याला घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या अध्ययनाच्या उपपत्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पूर्ण क्लिअर होतात. आधुनिक उपपत्तीमधील आज आपण कोणकोणत्या उपपत्त्या पाहिल्या? पहिल्यापासून म्हणजे आज पाहिलेल्या पहिली कुठली होती? गॅगली. गॅगलीची. गॅगलीने किती स्टेज सांगितले, किती प्रकार सांगितले? 8. कोणकोणते? कोणकोणते सांगितले? संकेत अध्ययन सर, हा, चालक अभिसंधान किंवा उद्दीपक प्रतिसाद शृंखला अध्ययन आणि त्यात शाब्दिक शृंखला येते आणि दुसरा कारक शृंखला येते सर. चौथा शब्द चर्चा अध्ययन, पाचवा गुणित भेदन आणि सहावा संबोध अध्ययन, सातवा स्तर तत्वाचे किंवा नियमांचे अध्ययन, आठवा समस्या उत्कलन. समस्या उकलन. Yes. बरं, तर आपण कुठली पाहिली उपपत्ती? ब्रुनरची. ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती पाहिली, ज्याच्यामध्ये त्याने 3 स्टेज सांगितले किंवा प्रकार सांगितले. कोणकोणते? मराठीत पण दिलेत मी. कोणकोणते? निष्क्रिय मार्ग, प्रतिकात्मक, निष्क्रिय मार्ग, प्रतिमात्मक मार्ग आणि प्रतिकात्मक मार्ग. बरोबर. इनॅक्टिव्ह, आयकॉनिक आणि सिम्बॉलिक. बरोबर. निष्क्रिय मार्ग, प्रतिमात्मक मार्ग आणि प्रतिकात्मक मार्ग. इनॅक्टिव्ह मोड म्हणूयात आपण, आयकॉनिक मोड म्हणूया आणि सिम्बॉलिक मोड. असे 3 मोड आपण पाहिले की ज्याच्यातून आपलं लर्निंग होत असतं. त्याच्यानंतर आपण आसुबेल पाहिला की ज्याच्यामध्ये त्यानं अध्ययन आणि अनुदेशन उत्पत्ती सांगितली, ज्याच्यामध्ये त्याने व्याख्यान पद्धतीला महत्व दिलं. त्यामध्ये त्यांनी 3 प्रकार सांगितले किंवा पायऱ्या सांगितल्या. अध्ययनपूर्ण, अर्थपूर्ण अध्ययन, माहितीचे संकलन आणि ज्ञानात्मक कार्याचे तत्व. अशा प्रकारे या ठिकाणी अध्ययन उत्पत्ती हा जो बीट आहे तो या ठिकाणी आपला संपलेला आहे. तुम्हाला समजलं का?